नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच नुकतीच UPSCची मेन्स एक्झाम झाली आणि त्या UPSCच्या मेन्सच्या एक्झाममध्ये जो जनरल स्टडीज 1 हा भाग आहे, GS1 आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये जॉग्राफीचे जे काही क्वेश्चन झालेले तर त्या क्वेश्चनचं आपण अनालिसिस बघूया. कोणते कोणते क्वेश्चन्स होते, कशा पद्धतीने उत्तरे लिहायला पाहिजेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघूयात. ठीक आहे. आता GS1चा जो पेपर आहे, आपल्याला माहिती की GS1 मध्ये जॉग्राफी किंवा भूगोल आहे, इतिहास आहे, त्याच्यानंतर सोसायटी हा सेक्शन आहे आणि त्याच्यानंतर आर्ट अँड कल्चर आहे. सो त्याच्यामध्ये जे 250 मार्क्सचा जो आपला पेपर आहे, तर त्या 250 मार्क्सच्या पेपरपैकी जर तुम्ही पाहिलं तर एक ऑन अन ॲव्हरेज 100 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत हे जॉग्राफीमधून येतात. ठीक आहे. हे ह्या वर्षी सुद्धा ऑलमोस्ट ते तसंच राहिलेलं आहे. तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही पाहिले तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 8 होते. त्या 8 क्वेश्चन्स पैकी 4 जे क्वेश्चन्स होते हे 4 क्वेश्चन्स 10 मार्क्सला आलेले होते आणि 4 जे क्वेश्चन्स होते ते 15 मार्क्सला आलेले होते. ठीक आहे. आता हे जे 4 क्वेश्चन्स आहेत जे 10 मार्क्सला आलेले होते, आपल्याला माहिती की हे 10 मार्क्सचे क्वेश्चन्स आपण 150 वर्ड्समध्ये किंवा 150 शब्दांमध्ये लिहितो आणि हे जे 15 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत हे आपण एक 250 शब्दांमध्ये किंवा 250 वर्ड्समध्ये आपण ते लिहितो. ठीक आहे. सो आता टोटल जर तुम्ही पाहिलं तर हे 4 × 10 ऑलमोस्ट हे 40 क्वेश्चन्स किंवा 40 मार्क्स प्लस हे 15 × 60. सो टोटल हे जर तुम्ही पाहिलं तर 100 मार्क्स जे आहेत हे 100 मार्क्स आपल्याला जॉग्राफी या एकट्या सेक्शन मधून आलेले दिसतात. लक्षात येतं. सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स वाचू आणि मग त्याच्यानंतर त्याचे आन्सर कसं लिहायला पाहिजे वगैरे वगैरे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. आता सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, डिस्कस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ क्लायमेट चेंज ऑन द फूड सिक्युरिटी इन ट्रॉपिकल कंट्रीज. ट्रॉपिकल जे कंट्रीज आहेत, उष्णकटिबंधीय जे देश आहेत, तर त्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये क्लायमेट चेंजमुळे किंवा हवामान बदलामुळे फूड सिक्युरिटीवरती किंवा अन्न सुरक्षेवरती कुठले कुठले परिणाम झालेले आहेत तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचे. आता ट्रॉपिकल रिजन म्हणजे काय? ट्रॉपिकल रिजन म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त याच्या दरम्यानचा जो भाग आहे तर ह्या प्रदेशाला आपण म्हणतो ट्रॉपिक्स किंवा ट्रॉपिकल रिजन किंवा उष्णकटिबंध. हा जो उष्णकटिबंधीय प्रदेश आहे तर ह्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जगातली ऑलमोस्ट एक 75% लोकसंख्या दिसते. लक्षात आलं. ट्रॉपिकल जो रिजन आहे हा बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका म्हणतो आपण, त्याच्यानंतर आफ्रिका आहे किंवा आशिया, स्पेशली जो दक्षिण आशिया आहे त्याच्यातले बऱ्यापैकी जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत, जे विकसनशील देश आहेत, तर ते विकसनशील देश येतात. सो जगातली ऑलमोस्ट 75% लोकसंख्या ही या प्रदेशामध्ये येते. लक्षात आलं. दुसरं, ही जी काही लोकसंख्या आहे त्याच्यातली ऑलमोस्ट 2/3 लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. सो शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे या प्रदेशामध्ये. जर तुम्ही पाहिलं तर आफ्रिकेमध्ये नायजेर वगैरे हा जो सगळा भाग आहे पश्चिम आफ्रिकेचा किंवा मध्य आफ्रिकेचा, तर जिथे बऱ्यापैकी ही कोकोची शेती केली जाते, ऑइल पामची शेती केली जाते. दक्षिण आशियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर राईस आहे, ऑइल पाम आहे. ब्राझीलमध्ये जर पाहिलं तर कॉफी आहे. सो ही जी महत्वाची जी देश आहेत या देशांमध्ये शेती हा एक प्रमुख व्यवसाय असलेला आपल्याला दिसतो. लक्षात येते. सो त्याच्यामुळं जगामधली ही मेजॉरिटी ऑफ द लोकसंख्या ही ट्रॉपिकल रिजन मध्ये येते आणि त्याच्यामुळे हा ट्रॉपिकल रिजनच्या तुलनेमध्ये हा जो भाग आहे हा भाग किंवा हा क्वेश्चन जो आहे हा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. सो दुसरं, वर्ल्ड बँकचा जो रिपोर्ट आहे तर त्या वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार ट्रॉपिकल रिजन मधली जी 80% लोकसंख्या आहे हिला उपासमारीचा धोका आपल्याला असलेला दिसतो. ट्रॉपिकल रिजनचं नाही, रादर जगामधला, सॉरी. सो जगातली जी ऑलमोस्ट 80% लोकसंख्या आहे तर तिला उपासमारीचा धोका आपल्याला असलेला दिसतो. लक्षात आलं. आता क्लायमेट चेंज म्हणजे एक्झॅक्टली काय? क्लायमेट चेंज म्हणजे पृथ्वीचं जे तापमान असतं हे पृथ्वीचं तापमान काही काळामध्ये वाढत असतं, काही काळामध्ये कमी होत असतं. हे नॅचरली पण होत असतं. ठीक आहे. पण आता झालंय काय की इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या नंतरचा जो कालखंड आहे, औद्योगिक क्रांतीनंतरचा जो कालखंड आहे, तर त्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे किंवा नायट्रोजन डायऑक्साईड आहेत, सो अशा प्रकारचे जे वायू आहेत तर ते वायू आपण सोडलेले आहेत. आणि हा जो मानवी हस्तक्षेप वातावरणामध्ये वाढलेला आहे त्या हस्तक्षेपामुळे
वातावरणामध्ये जी हीट स्टोअर करून ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढत गेलेली दिसते. त्याला आपण म्हणतो क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल. ठीक आहे ना. आता हा जो हवामान बदल आहे किंवा त्याला आपण ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट असंही म्हणतो, पण ओव्हरऑल जर पाहिलं तर पृथ्वीचं टेम्परेचर वाढतंय आणि इथे पृथ्वीचं टेम्परेचर मानवी हस्तक्षेपामुळे वाढतं, त्याला आपण म्हणतो क्लायमेट चेंज, जे इथे अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हवामान बदल जेव्हा होतो तेव्हा त्या हवामान बदलाचे काय काय परिणाम होतात. फूड सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे काय काय परिणाम होतात. सो सगळ्यात पहिलं, पिकाऊ जी जमीन आहे ती कमी होईल. जे ॲग्रिकल्चरल लँड आहे ती ॲग्रिकल्चरल लँड कमी होईल. जर इथे खूप जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर वाढत राहिलं तर जमिनीमधलं जे सॉइल मॉइश्चर आहे, जे मृदा जल आहे, ते मृदा जलाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये इव्हॅपोरेशन होईल आणि त्याच्यामुळं जी जमीन आहे ती जमीन नापीक होण्याचा धोका जास्त राहील, कारण तिथे जमीन ड्राय पडत जाईल. लक्षात आलं. सो त्याच्यामुळे आपण इथे म्हणतो की पिकाऊ जी जमीन आहे ती कमी होत जाईल. लक्षात येतं. त्याच्यानंतर पीक उत्पादनामध्ये बदल होत जाईल. जे क्रॉप प्रोडक्शन आहे त्याच्यावरती परिणाम होईल. काही जी पिकं आहेत त्या काही पिकांमध्ये वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईड वाढला तर काही प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसेल. का? कारण फोटोसिंथेसिस काही प्रमाणामध्ये वाढेल, बट हे काही प्रमाणामध्येच वाढेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर कार्बन डायऑक्साईड वाढत राहिला तर ऑब्व्हियसली त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसेल. बट ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा हवामान बदलामुळे किंवा तापमान वाढत असल्यामुळे पृथ्वीवरती जी आपण ट्रॉपिकल रिजनमध्ये जी पिकं घेतो तर त्या पिकांच्या उत्पादनामध्ये आपल्याला घट झालेली आढळून येतं. जर गव्हासारखं पीक जर तुम्ही पाहिलं तर जर 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढलं तर गव्हाचं उत्पादन हे ऑलमोस्ट 300 ते 400 किलोने दर हेक्टरी कमी होऊ शकतं. इव्हन यावर्षी आपण पाहिलं बघा की आपल्याकडे हीट वेव्ह जनरेट झालेले. ह्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर हिवाळा जो होता हा एवढा काही कडाक्याचा नव्हता, कारण हिवाळ्यामध्ये अशी म्हणावी अशी थंडी पडली नाही आणि ही थंडी गव्हाच्या पिकाला फायदेशीर असते. सो यावर्षी काय झालं की गव्हाचं उत्पादन जे आहे ते त्याच्यामुळे घटलं, कारण टेम्परेचर जास्त होतं. सो त्याच्यामुळे गहू हे जे रब्बी पीक आहे, रब्बी पिकाला थंडी जास्त मानवत आहे. पण ह्यावर्षी थंडी कमी पडली कारण बऱ्याचशा एरियामध्ये इंडियामध्ये हीट वेव्ह झाल्या. सो त्याच्यामुळे ह्या उष्णतांच्या लाटेंमुळे गव्हाचं उत्पादन यावर्षी कमी झालं. लक्षात आलं. सो हीच प्रोसेस जर कंटिन्यूस होत राहिली तर ओव्हरऑल ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पिकांचं उत्पादन जे आहे ते कमी होत जाईल. लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे वृष्टीचं वितरण आणि वृष्टीचं प्रमाण यावरती परिणाम झालेला दिसेल. वृष्टीचं वितरण म्हणजे काय? जर तुम्ही पाहिलं तर इव्हन भारताच्या केसमध्ये बघा, भारतामध्ये जो काही मान्सून येतो त्या मान्सूनचा पॅटर्न आता हळूहळू हळूहळू बदलत चाललाय. जनरली जर गेल्या काही 3-4-5 वर्षांचा जर तुम्ही डेटा काढून पाहिला तर मान्सूनचं जी माघार असते, जे विथड्रॉल आपण म्हणतो, ते विथड्रॉल लांबत गेलेलं दिसतं. इव्हन यावर्षी सुद्धा ऑलमोस्ट 8 ते 10 दिवसांनी मान्सूनची माघार जी आहे ती लांबलेली आहे. जनरली इंडियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मान्सूनचा मेन पिरियड असतो नैऋत्य मान्सूनचा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये ऑलमोस्ट 80-85% पाऊस भारतीय उपखंडावरती होतो. बट आता ऑक्टोबर आला तरी आपल्याकडे अजूनही पाऊस चालू आहे. म्हणजे काय? मान्सूनची जी माघार आहे तर ती माघार आपल्याला चेंज होताना दिसते, ती वाढत जाताना दिसते. लक्षात येतं. सो मान्सूनचं आगमन आणि त्याची माघार या दोन्हीवरती परिणाम होतो. अशाच पद्धतीचा परिणाम ट्रॉपिकल रिजनमध्ये जिथे जिथे पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये आपल्याला झालेला दिसतो. दुसरी गोष्ट, प्रमाणावरती सुद्धा परिणाम होतो. प्रमाण म्हणजे काय? की एखाद्या ठिकाणी अचानकच एकदम ढगफुटीसारखा पाऊस पडणं किंवा एखाद्या ठिकाणी जिथे नॉर्मली पाऊस बऱ्यापैकी जास्त होतो त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी बघा पाकिस्तानमध्ये अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लड झालेले. ऑलमोस्ट 35 ते 40% पाकिस्तान हा फ्लड अफेक्टेड होता, पूरग्रस्त झालेला. सो हे अचानक झालेलं आहे का? डेफिनेटली नाही. हे क्लायमेट चेंजचाच परिणाम असलेला आपल्याला दिसतो. लक्षात येतं. भारतासारख्या देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मान्सूनच मुळात आपल्याला नीट कळालेलं नाहीये आणि त्यामुळंच या मान्सूनवरती हवामान बदलाचा काय परिणाम होईल हे अजूनही आपल्याला नीटचं क्लिअर नाहीये. लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे एक पीक पद्धतीवरती जास्त परिणाम होईल. एक पीक पद्धत म्हणजे काय? त्याला आपण मोनोक्रॉपिंग असं म्हणतो. ठीक आहे. मोनोक्रॉपिंग म्हणजे काय? की एखाद्या ठिकाणी एकच क्रॉप वारंवार घेणं. म्हणजे राईस असेल तर कंटिन्युअसली नुसता राईसच घेणं किंवा व्हीट असेल किंवा गहू असेल, गहू न म्हणता येणार, पण जर एखादा सिरियल क्रॉप असेल दुसरा, तर कंटिन्युअसली एकच पीक वारंवार जर आपण एखाद्या ठिकाणी घेत राहिलो तर त्या पिकांवरती जे मोनोक्रॉपिंग होतं तर त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परिणाम झालेला दिसून येईल.
कारण जर कंटिन्युअसली एकच पीक मृदेमध्ये घेत आपण गेलो तर मृदेमध्ये विशिष्ट प्रकारचे न्यूट्रिएंट्स कमी कमी होत जातील. प्रत्येक पिकाची वॉटर रिक्वायरमेंट वेगळी असते, न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट वेगळी असते आणि प्रत्येक पिकामध्ये जे क्रिटिकल स्टेजेस असतात जिथे पाण्याची आवश्यकता असते ती आवश्यकता सुद्धा प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी असते. पण जर एकच पीक आपण वारंवार त्याच ठिकाणी जर घेत असेल आणि तिथे जर पावसाचं प्रमाण बदललं, तिथे पावसाचं वितरण बदललं तर डेफिनेटली त्या ठिकाणी डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला असलेला दिसून येतो. लक्षात येतं? सो त्याच्यामुळेच मोनोक्रॉपिंगच्या ऐवजी मल्टिपल क्रॉपिंग घ्यावं असं सजेस्ट केलं जातं. एकच पीक वारंवार त्याच मृदेमध्ये घेण्यापेक्षा किंवा त्या प्रदेशामध्ये घेण्यापेक्षा खूप सारी जर पिकं आपण घेतली तर खूप सारी पिकं घेतल्यामुळे आपल्याला जरी एखादं पीक लॉसमध्ये गेलं तरी दुसऱ्या पिकामधून आपल्याला निदान काहीतरी फायदा होऊ शकतो. ही अशी संकल्पना महत्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, हवामान पट्ट्यांचं स्थानांतर होईल. हवामान पट्ट्यांचं स्थानांतर होईल म्हणजे काय की पृथ्वीवरती जर तुम्ही पाहिलं तर हे जे दाबाचे पट्टे आहेत किंवा जे हवामानाचे पट्टे आहेत, दाबाच्या पट्ट्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की इक्वेटोरियल भागामध्ये आपल्याला लो प्रेशर बेल्ट तयार झालेला दिसतो 0 to 5च्या दरम्यान. त्याच्यानंतर पृथ्वीवरती जर तुम्ही पाहिलं, आता सपोज ही जर पृथ्वी आहे तर आपल्याला माहिती की विषुवृत्तीय प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. त्याच्यानंतर हा जो 25 ते 35चा जो पट्टा आहे तर तिथे उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा आहे दोन्ही गोलार्धामध्ये. त्याच्यानंतर इथे 55 ते 65च्या दरम्यान इथे पुन्हा कमी दाबाचा पट्टा होतो. सो हे जे दाबाचे पट्टे आहेत आणि त्यांच्यामुळे जे हवामानाचे पट्टे तयार होतात म्हणजे ट्रॉपिकल रिजन असेल, समशीतोष्ण प्रदेश असेल किंवा ध्रुवीय किंवा शीत कटिबंध आहे, तर हे जे शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध किंवा ट्रॉपिकल रिजन ह्यांच्यामध्ये सुद्धा हालचाल होईल. का? कारण इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती की इक्वेटोरियल रिजनमध्ये ITCZ पट्टा असतो, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. सो हा ITCZ पट्टा सूर्याचं जसं जसं उत्तरायण दक्षिणायन चालू असतं तसं तसं बाकीच्या पट्ट्यांसोबत सुद्धा हा वर खाली मूव्ह होत असतो. आणि हा ITCZ जो भाग आहे तो कन्व्हर्जन झोन असतो. जिथे हवेचं कन्व्हर्जन्स होतो तिथेच पाऊस पडतो. लक्षात आलं? मॉन्सून्समध्ये वगैरे आपण ते सगळं क्लासमध्ये वगैरे पाहिलेलं आहे. सो जिथे जिथे ITCZ जातो तिथे तिथे पाऊस तुलनेने जास्त पडतो कारण ती हवा तिथे कन्व्हर्ज केली जाते, वारा तिथे कन्व्हर्ज होतो. सो त्याच्यामुळं ही जेव्हा पृथ्वीचा वरती क्लायमेट चेंज होईल ट्रॉपिकल रिजनमध्ये, जेव्हा तापमान वाढेल, मुख्यत्वे आपल्याला माहिती की उत्तर गोलार्धाचं जे तापमान असतं सरासरी तापमान हे दक्षिण गोलार्धापेक्षा जास्त असतं कारण उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा भाग जास्त आहे. सो त्याच्यामुळे उत्तर गोलार्धाचं सरासरी तापमान हे जास्त असल्यामुळं हवामानाचे जे पट्टे आहेत ते उत्तरेकडे सरकण्याचे चान्सेस जास्त आहेत. लक्षात येते का? कळतं? त्याच्यानंतर वनव्यांची संख्या वाढेल. बट ऑब्व्हियस, कारण जर वातावरण खूप जास्त ड्राय राहिलं तर वनव्यांची संख्या वाढेल. कारण टेम्परेचर जर खूप वाढत राहिलं तर वनव्यांची संख्या वाढत जाईल. जर तुम्ही पाहिलं तर कॅनडामध्ये किंवा गेल्या 2 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनवा किंवा बुश फायर्स लागलेले. लक्षात आलं का? कारण वातावरण ड्राय होऊन जातं, टेम्परेचर वाढल्यामुळे इथे वातावरण ड्राय होऊन जातं. लक्षात येतं? त्याच्यानंतर नेक्स्ट, आफ्रिका सारखा जो भाग आहे, आफ्रिका सारखा जो प्रदेश आहे, तर आफ्रिकेमध्ये मुख्यत्वे जे पश्चिम आफ्रिकेमध्ये जे देश आहेत तिथे मुळातच राजकीय आणि आर्थिक अस्थिरता असलेली दिसते. आणि जर अशा प्रदेशामध्ये जिथे राजकीय आणि आर्थिक अस्थिरता आहे, म्हणजे सध्या नायजेर वगैरे न्यूजमध्ये होतं, गेल्या वर्षी बघा चॅड वगैरे हे जे प्रदेश होते किंवा बुर्किना फासो, घाना वगैरे हे जे देश आहेत किंवा सिएरा लिओन आहे, लायबेरिया आहे, सो हे जे पश्चिम आफ्रिका किंवा सब सहारन देश आहेत तर त्या प्रदेशामध्ये मुळातच वारंवार काही ना काही राजकीय घडामोडी घडत असतात. तिथली आर्थिक परिस्थिती सुद्धा त्या देशांची अत्यंत बेताची किंवा हलाखीची आहे. आणि त्या केसमध्ये जर क्लायमेट चेंजचा जर परिणाम त्यांच्यावरती झाला तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, एकदम सिव्हिअर प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं दिसेल. लक्षात येतं? त्याच्यानंतर पुढे तण व किडींचा प्रादुर्भाव. आता कुठल्याही प्रदेशामध्ये जेव्हा आपण पिकं लावतो तेव्हा पीक कधी लावावं, प्रत्येक पिकाचा एक सीझन असतो. म्हणजे खरीपातली काही पिकं असतात, काही पिकं रबीची असतात. म्हणजे ज्वारी, बाजरी सारखी जी पिकं आहेत तर ती आपण जनरली खरीपामध्ये लावतो. पण ज्वारीचं जर 1-1.5 महिने जर आपण लागण लेट केली तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या किडींचा किंवा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. लक्षात आलं? सो हवेमधलं मॉइश्चर, हवेतलं टेम्परेचर याचा थेट परिणाम पेस्ट इन्फेस्टेशनवरती किंवा डिसीजेसच्या इन्फेस्टेशनवरती किंवा त्यांच्या प्रादुर्भावावरती होत असतो. लक्षात येतं? सो त्याच्यामुळे क्लायमेट चेंज झाल्यानंतर एखाद्या प्रदेशामध्ये किंवा ट्रॉपिकल रिजनमध्ये किडींचा आणि तणांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढू शकतो. लक्षात येतं? मग आता ह्याच्यावरती उपाय काय? ठीक आहे.
सो हे सगळं झालं. आता ह्याच्यावरती उपाय का? सगळ्यात पहिलं तुम्ही हरितगृह वायू जे आहेत त्यांचं प्रमाण कमी करा. जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांचं प्रमाण कमी करा. जे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मिथेन वगैरे यासारखे जे वायू आहेत तर त्यांचं जे इमिशन आहे तर त्यांचं इमिशन किंवा वातावरणातलं प्रमाण त्यांचं कमी करा. लक्षात आलं? हे महत्वाचं आहे. ऑब्व्हियसली आता त्याच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. वेगवेगळे कॉन्फरन्सेस आपण घेतोय किंवा क्योटो प्रोटोकॉल आहे, त्याच्यानंतर पॅरिस कॉन्फरन्स आहे. सो प्रत्येक कॉन्फरन्समध्ये आपण काही टार्गेट्स ठेवलेले आहेत. सो इथे या केसमध्ये विकसनशील देश आणि विकसित देश या दोन्हीही हे समजणं गरजेचं आहे की पृथ्वी जी आहे, ज्या पृथ्वीवरती आपण राहतोय ही पृथ्वीच मुळात आपली आहे. सो त्याच्यामुळे एकमेकांवरती फक्त ब्लेम गेम करत राहण्यापेक्षा प्रत्येक देशाने ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी आणि क्लायमेट चेंज ही रियालिटी आहे हे आता ऍक्सेप्ट करूनच तुम्हाला काम करावं लागेल. लक्षात येतं? सो हा पहिला भाग. आता याच्यामध्ये मी जास्त बोलत नाही. इथे पीक पद्धतीमध्ये बदल करा. म्हणजे जे ट्रॉपिकल रिजन्स आहेत, ज्या पिकांवरती आपल्याला क्लायमेट चेंजचा परिणाम दिसून येतोय तर त्याच्याऐवजी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करा. म्हणजे एकाच्या ऐवजी दुसरं पीक घ्या. म्हणजे राईस आहे, व्हीट आहे. जर तुम्ही पाहिलं तर साऊथ एशियन किंवा साऊथ ईस्ट एशियन जे देश आहेत म्हणजे थायलंड असेल, म्यानमार असेल किंवा कंबोडिया वगैरे जे देश आहेत तिथं राईसचं उत्पादन बऱ्यापैकी होतं किंवा भारतामध्ये राईसचं उत्पादन घेतलं जातं बऱ्यापैकी. सो तिथे नुसतंच राईस घेण्याऐवजी त्याच्यासोबत दुसरी पण पिकं घ्यायला पाहिजे. थोडंसं पीक पद्धतीमध्ये पण आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हवामान बदल रोधक वाहनांची निर्मिती करायला पाहिजे. क्लायमेट रेझिलियंट जे व्हरायटीज आहेत तर त्या क्लायमेट रेझिलियंट व्हरायटीची निर्मिती करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो काही जे पिकं आहेत किंवा काही जे वाहन आहेत किंवा जे काही व्हरायटीज आहेत जे हाय टेम्परेचरला सस्टेन होऊ शकतात तर त्याच्याबद्दल आपण रिसर्च करणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण आता क्लायमेट चेंज होणार आहे का? डेफिनेटली होणार आहे. सो अशी वाहन किंवा अशा व्हरायटीज निर्माण करा इव्हन गव्हासारख्या पिकामध्ये की जे जास्त टेम्परेचरला सुद्धा उत्पादन जास्त देऊ शकतील किंवा ऍटलीस्ट सामान्य नॉर्मल प्रोडक्शन आपल्याला देऊ शकतील. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना विमा संरक्षण द्या. विमा संरक्षण द्या का? कारण क्लायमेट चेंजचा थेट परिणाम शेतीवरती होतो आणि भारतासारख्या देशामध्ये मुळातच आपली अर्थव्यवस्था शेतावरती किंवा मान्सूनवरती आणि कृषीवरती अवलंबून आहे. सो त्याच्यामुळे आपल्याकडे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचं जर नुकसान आपल्याला कमी करायचं असेल तर त्यांना आपल्याला इन्शुरन्स कव्हरेज किंवा विमा संरक्षण देणं गरजेचं आहे. लक्षात येतं? त्याच्यानंतर अर्ली वॉर्निंग सिस्टम्स लावा. पूर्व सूचना प्रणाली लावा. मग जे काही हीट वेव्हज येणार आहेत किंवा एखाद्या प्रदेशामध्ये जे काही पावसाचं प्रमाण वाढणार आहे अचानकपणे किंवा एखाद्या प्रदेशामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जसं या वर्षी झालं बघा. भारतामध्ये सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की यावर्षी मान्सून फार कमी होईल कारण ह्या वर्षी अल्निनोची स्थिती निर्माण झालेली आहे. बट नंतर जर पाहिलं तर आत्ताच्या कालखंडामध्ये बघा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी भारतामध्ये पाऊस झालेला आहे. इव्हन IMDच्या मध्ये सुद्धा 90, 95 किंवा 97% आपण पाऊस या वर्षीचा सीझनचा झालेला आहे. कारण त्याला परत IOD पण पॉझिटिव्ह होता किंवा मॅडन जुलियन ऑसिलेशन जे आहे ते पण रिस्पॉन्सिबल आहे की ज्याच्यामुळे एल्निनोचा परिणाम कमी झाला. पण पुढे जे काही होणार आहे, पुढे जर दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा एखाद्या प्रदेशामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत असेल तर आपल्याकडे बघा आता इव्हन UPSCने पण त्याच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी क्वेश्चन विचारलेले की जे वेगवेगळे कलर्स आहेत, कलर कोडच्या संदर्भामध्ये क्वेश्चन विचारलेले बघा, आवर्तांच्या संदर्भामध्ये किंवा पावसाच्या संदर्भामध्ये वगैरे. सो अशी अर्ली वॉर्निंग सिस्टम तुम्ही डेव्हलप करा. त्याच्यानंतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, जे मी वरती म्हणलं होतं की वेगवेगळी पिकं घ्या. एकच क्रॉप घेण्याच्या ऐवजी वेगवेगळी पिकं घ्या. लक्षात आलं? जेणेकरून एक जरी पीक आपलं फेल गेलं तरी दुसऱ्या पिकांमध्ये कमीत कमी आपलं नुकसान केलं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अन्नाची नासाडी कमी करा. हा बेसिक पॉइंट आहे की मुळातच आपल्याकडे अवेलेबल अन्न कमी आहे. एवढ्या लोकांची अन्न सुरक्षेचं धोक्यात आहे. तर जे काही फूडचं वेस्टेज आपण कमी करतो मोठ्या मोठ्या फंक्शन्समध्ये असेल किंवा हॉटेल्समध्ये वगैरे जर तुम्ही पाहिलं तर हे जे फूड वेस्टेज आहे ते तुलनेने कमी करावा. लक्षात आलं? सो हे सगळे झाले त्याचे उपाय. सो अशा पद्धतीने हे उत्तर तुम्हाला लिहिता येईल. सगळ्यात पहिल्यांदा क्लायमेट चेंजचे परिणाम काय काय झाले ते एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर त्याच्यामधूनच तुम्हाला त्याचे उपाय सापडतील. ठीक आहे. आणि मग शेवटी कन्क्लुजन मध्ये मग तुम्ही लिहू शकता की क्लायमेट चेंज ही रियालिटी आहे. जेवढं लवकर आपण त्याला ऍक्सेप्ट करू तेवढ्या लवकर आपण त्याच्यासोबत आपल्याला राहता येईल व्यवस्थित. लक्षात येतं? कळतंय? सो अशा पद्धतीनं हे पहिलं आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय इज द वर्ल्ड टुडे कन्फ्रंटेड विथ द क्रायसिस ऑफ अवेलेबिलिटी अँड ऍक्सेस टू द फ्रेश वॉटर रिसोर्सेस. आज जगामध्ये
जे फ्रेश वॉटर आहे, शुद्ध जल आहे, तर त्या शुद्ध जलाची उपलब्धता आणि त्याचा जो ऍक्सेस आहे, त्याची जी सुगमता आहे, तर ती का कमी झालेली आहे, ठीक आहे, का प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत फ्रेश वॉटरच्या संदर्भामध्ये. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे शुद्ध जल आहे किंवा जे फ्रेश वॉटर आहे, हे फ्रेश वॉटर जर आपण पाहिलं तर आपल्या डेली लाईफमध्ये फ्रेश वॉटर आपल्याला खूप महत्वाचं आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपस्तपर्यंत बघा, आपण सकाळी म्हणजे सकाळच्या आंघोळीपासून तर नंतर जेवणानंतर जेवणासाठी आपल्याला फ्रेश वॉटर, डेली पिण्यासाठी आपल्याला फ्रेश वॉटर लागतं. घरामध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, इव्हन शेतामध्ये सुद्धा आपल्याला शुद्ध जल लागतं. लक्षात आलं, कारण आपण खारं पाणी शेतात देऊ शकत नाही. सो सिंचन असेल, इंडस्ट्रियल यूज आहे, डोमेस्टिक यूज आहे, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला हे शुद्ध जल गरजेचं आहे. त्याच्यानंतर युनिसेफनुसार जर तुम्ही पाहिलं तर 2030 पर्यंत जगातल्या निम्म्या लोकसंख्येमध्ये फ्रेश वॉटरची कमतरता भासू शकते. लक्षात आलं, ही खूप सिव्हिअर आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. मुळातच जर तुम्ही पाहिलं तर जगामध्ये, पृथ्वीवरती जे काही फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहेत ते हार्डली 3% आसपास आहेत. ठीक आहे, आणि त्या 3% फक्त 1% हे नदी आणि सरोवरे वगैरे त्यांच्या भागामध्ये आहे, आणि उरलेले जे 2% आहेत ते हिमनद्यांच्या स्वरूपामध्ये आहे. सो मुळातच अवेलेबल जे रिसोर्सेस आहेत, या रिसोर्सेसचं प्रमाण पृथ्वीवरती कमी आहे, हार्डली 3% आहे. त्याच्यातलं युजेबल फक्त 1% आहे, आणि उरलेले 2% फ्रोझन फॉर्ममध्ये हिमनद्यांच्या स्वरूपामध्ये किंवा ध्रुवीय प्रदेशामध्ये आपल्याला असं दिसतं. सो त्याच्यामुळे हे जे शुद्ध जल आहे, तर ते शुद्ध जल जे काही अवेलेबल आहे, तर ते अवेलेबल शुद्ध जल आपल्याला खूप ज्युडिशियसली यूज करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता ह्या शुद्ध जलाचं ऍक्सेसिबिलिटी किंवा उपलब्धता आणि अवेलेबिलिटी, उपलब्धता आणि ऍक्सेसिबिलिटी ती का कमी झालेली आहे, त्याची कारणं काय काय आहेत. सगळ्यात पहिलं, वृष्टीचं असमान वितरण. आता जर तुम्ही पाहिलं तर भारतासारख्या देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॉन्सून जो आहे, आपल्याकडे मॉन्सून प्रकारचं हवामान आहे, राईट. मेजॉरिटी ऑफ द पाऊस हा 4 महिन्यांमध्येच पडतो, आणि बाकीचे 8 महिने आपल्याकडे तुलनेने कमी पाऊस असतो किंवा कोरडे असतात. लक्षात येतं. सो त्याच्यामुळे वृष्टीचं जे वितरण आहे आपल्याकडे हे मुळातच असमान आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये मेजॉरिटी ऑफ द पाऊस पडतो, 80-85% पाऊस त्याच कालखंडामध्ये पडतो. लक्षात आलं. आणि मग हे जे वितरण आहे हे मुळातच असमान आपल्याला असलेलं दिसतं. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. दुसरं, वाढती लोकसंख्या. जगाची जी लोकसंख्या आहे ती अजूनही बऱ्यापैकी वाढत चाललेली आहे. म्हणजे रिसेंटलीच आपण एक क्राऊन अचीव्ह केलेलं आहे की आपण जगातले सगळ्यात लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री बनलेला आहे. ठीक आहे, सो ही जी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्या लोकसंख्येमुळे जे काही पर हेड, दर व्यक्तीमागे जे काही उपलब्ध शुद्ध जल आहे त्याचं प्रमाण कमी कमी होत चाललंय. त्याच्यानंतर शेतीसाठी अतिवापर केला जातो. आपल्याकडे जर अजूनही बघा, शेतीसाठी जेव्हा आपण सिंचन करतो, सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आपल्याकडे जनरली आपण सरफेस इरिगेशन जेव्हा करतो, भूपृष्ठीय सिंचन जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण वाफे वगैरे तयार करतो किंवा सरी वर्मा पद्धतीने आपण ऊसासारख्या पिकाला आपण पाणी देत असतो. याच्यामध्ये काय होतं की वॉटरचा लॉस जास्त होतो, कारण भारतासारख्या देशामध्ये किंवा जे ट्रॉपिकल कंट्रीज आहेत जिथे टेम्परेचर जास्त असतं तिथे पाण्याचं इव्हॅपरेशन जास्त होतं. सो त्याच्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जास्त झाल्यामुळं उपलब्ध जे पाणी असतं तर ते कमी कमी होत जातं. सो त्याच्यामुळेच मग मायक्रो इरिगेशन वगैरे करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हवामान बदल. येस, आत्ता जस्ट आपण त्याच्याबद्दलच बोललो की क्लायमेट चेंज ही रियालिटी आहे, आणि क्लायमेट चेंजचा परिणाम सुद्धा अवेलेबल रिसोर्सेस वरती होतो. लक्षात आलं, कारण टेम्परेचर वाढलं की जे फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहेत तिथलं पाण्याचं इव्हॅपरेशन वाढेल, आणि जे काय उपलब्ध जल आहे ते उपलब्ध जल कमी होत जाईल. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे आहे जलप्रदूषण. जसं जसं नागरीकरण विस्तारत चाललंय, औद्योगिकरण होत चाललंय, तसं तसं जे फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहेत त्यांचं पोल्युशन सुद्धा वाढत चाललंय. भारतामधल्या देशांमध्ये, भारतासारख्या देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे मेजॉरिटी ऑफ द जे नद्या आहेत त्यांचं बरंचसं पाणी हे प्रदूषित झालेलं दिसतं. म्हणजे जर यमुना तुम्ही पाहिलं तर यमुनेचं जर पाणी तुम्ही पाहिलं तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित झालेलं दिसतं, कारण दिल्ली, आग्रा, मथुरा ही अशा प्रकारची खूप मोठी मोठी शहरं यमुनेच्या काठावरती आहेत, आणि त्याच्यामुळं जे होणारं प्रदूषण आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं जल खराब करत असतात. त्याच्यानंतर भूजलाचा उपसा, जे ग्राउंड वॉटर आहे त्या ग्राउंड वॉटरचा उपसा वाढत गेलेला आहे. 1970च्या दशकानंतरचा जर कालखंड तुम्ही पाहिला तर आपल्याकडे बोरवेलचं प्रमाण वाढत गेलेलं बघा. हे जे बोरवेल असतात, कूपनलिका वगैरे आपण म्हणतो, सिंचनासाठी आपण बोरवेल घेतो बघा. त्या बोरवेलमुळे काय झालं, जे ग्राउंड वॉटर आहे ती खूप वेगाने डिप्लीट होत गेलं.
शेतीसाठी आपण अतिउपसा केला किंवा बोरवेल हे एक तर कमी खर्चिक असतं, त्याच्यामुळे आपण त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आणि त्याच्यामुळे जे वॉटर टेबल आहे किंवा हे जे भूजल आहे ग्राउंड वॉटर ते मोठ्या प्रमाणामध्ये डिप्लीट होत गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जलस्रोतांवरून होणारा वाद. आता जलस्रोतांवरून होणारा वाद म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय वादही आहेत, म्हणजे दोन देशांच्या दरम्यानही पाण्यावरून वाद आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर मध्यंतरी रिसेंटली आफ्रिकेमध्ये पण बघा, नाईल जी आहे ते नाईलची जी व्हाईट नाईल ही एक व्हाईट नाईल आणि ब्ल्यू नाईल या दोन्ही मिळून नाईल नदी तयार होते. सो त्याच्यातली ही जी व्हाईट नाईल आहे तर ती इथिओपिया वगैरे त्या भागामधून वाहत येते आणि मग पुढे सुदानची जी कॅपिटल आहे तिथे ती तिला ब्ल्यू नाईलला मिळते. सो ह्या व्हाईट नाईलच्या पाण्यावरून तिथे वाद झालेला. इव्हन आपल्याकडे भारत पाकिस्तान जो इंडस वॉटर ट्रिटी आहे तर त्याच्यावरून वाद चाललेले दिसतात. इव्हन भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या दरम्यान पाण्यावरून वाद चाललेला दिसतो. कावेरीचं पाणी वाटप आहे किंवा त्याच्यानंतर कर्नाटक गोव्याच्या दरम्यान आहे, लक्षात आलं, किंवा वरती नर्मदेचं जे पाणी आहे त्याच्या वाटपावरून वाद चालू आहे. ठीक आहे. सो हे जलस्रोतांवरून वाद होणारे सुद्धा महत्वाचे कारणीभूत आहे. त्याच्यानंतर निर्वनीकरण, डिफॉरेस्टेशनमुळे काय होतं की जे पडलेलं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण कमी राहतं. कारण जर जंगल तोड केली तर झाडं जनरली काय करतात, झाडांची मुळं किंवा जे गवत असतं तर ते पळणारं जे पाणी आहे जमिनीवरून त्याला थांबवायला शिकवतं आणि ते पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर रिचार्ज केलं जातं. पण जर जमीन डायरेक्ट उघडीच पडली तर पावसाचं पडणारं जे फ्रेश वॉटर आहे ते तसंच अपधावाच्या स्वरूपामध्ये किंवा रनऑफच्या स्वरूपामध्ये निघून जातं. लक्षात आलं. सो त्याच्यामुळं वनीकरण करणं किंवा व्हेजिटेटिव्ह कव्हर सॉइलवरती असणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पाण्याचा असणारा अपव्यय वेस्टेज. सो फ्रेश वॉटर जे काय आपल्याकडे अवेलेबल आहे, इव्हन आपण पर्सनल लाईफमध्ये सुद्धा जरी तुम्ही पाहिलं तर घरच्या वापरामध्ये सुद्धा आपण हे जे पाण्याचा वापर आहे तो पाण्याचा वापर काटकसरीने करणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात झालं. सो ही सगळी कारणं आहेत. लक्षात आलं. सो ही जी कारणं आहेत या कारणांच्या मदतीनं हे जे उत्तर आहे हे उत्तर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आणि मग नंतर शेवटी परत फ्रेश वॉटरचं महत्व काय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हायलाइट करून कन्क्लूड करायचा. ठीक आहे. सो आपण नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नाव, हाऊ आर द फियॉर्ड्स आर फॉर्म्ड अँड व्हाय डू दे कन्स्टिट्यूट सम ऑफ द मोस्ट पिक्चरस्क एरियाज ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे. फियॉर्ड जे आहेत त्याला हिमखाड्या वगैरे आपण म्हणतो. हे हिमखाड्या का तयार होतात हा एक भाग. दुसऱ्या भागामध्ये त्यांच्यामुळे वेगवेगळे असे नयनरम्य प्रदेश का तयार होतात हे आपल्याला एक्सप्लेन करायला विचारले. आता हा तसा जर पाहिला तर हा तसा ट्रेडिशनल क्वेश्चन आहे. भूरूप शास्त्रामधून आलेला हा क्वेश्चन आहे. वेगवेगळी जी भूरूप आहेत त्या भूरूपांमधून आलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो आता इथे सगळ्यात पहिल्या सेक्शनमध्ये पहिल्या भागामध्ये उत्तरामध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय की फियॉर्ड्स का तयार होतात. ठीक आहे. हे जे फियॉर्ड्स आहेत हिमखाड्या का तयार होतात. मग या इथे इफ पॉसिबल तुम्ही काही डायग्राम जरी काढल्या तरी ते महत्वाचं म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फियॉर्ड्स जर तुम्ही पाहिलं तर हे फियॉर्ड्स हे अशा पद्धतीनं तुम्हाला त्याची एक डायग्राम वगैरे काढता येऊ शकते. इथे हा जो आहे त्याला आपण थ्रीशोल्ड असं म्हणतो. जीसी लॉंगच्या बुकमध्ये हे ती डायग्राम आहे. ठीक आहे. सो जेव्हा हिमनदी समुद्राला जाऊन मिळत असते तेव्हा ती समुद्राला जाऊन मिळत असताना त्या हिमनदीचा जो मागचा भाग आहे तर इथे तुलनेने जास्त क्षरण होतं या प्रदेशामध्ये आणि इकडे कमी क्षरण होतं. सो त्याच्यामुळे इथे काय होतं या भागामध्ये इथे आपल्याला हा थ्रीशोल्ड तयार झालेला दिसतो. लक्षात येतं. आणि मग हिमनदी इथून पुढे इथे समुद्राला मिळत असते. मग ही हिमनदी कशी तयार होते, मग त्याच्यामध्ये हे निवेशन, प्लकिंग, अब्रेजन ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या प्रोसेसेस एक्सप्लेन करायच्या. ठीक आहे. त्याला हिमक्षरण असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर यू आकाराची दरी तयार होते. आपल्याला माहिती की हिमनदी यू आकाराची दरी तयार करते आणि जेव्हा ही यू आकाराची दरी किनारी भागामध्ये जेव्हा ती खाली खचते समुद्राच्या पाण्याखाली जाते त्याचं निमज्जन होतं तेव्हा निमज्जनामुळे फियॉर्ड्स तयार झालेले दिसतात. पृथ्वीवरती जर तुम्ही पाहिलं तर जो प्लिस्टोसिन कालखंड होता त्या प्लिस्टोसिन कालखंडामध्ये शेवटचं मोठं हिमयुग येऊन गेलेलं तेव्हा समुद्रातलं बरंचसं पाणी गोठून बसलेलं. पण जेव्हा ते हिमयुग संपलं तेव्हा समुद्राची पातळी पुन्हा वाढायला लागली कारण बर्फ मेल्ट व्हायला लागला आणि बर्फ मेल्ट झाल्यामुळे किनारी भागामध्ये बरेचसे जे भाग आहेत ते पाण्याखाली बुडायला लागले. स्पेशली हायर लॅटिट्यूड्समध्ये उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं
तर चिली, नॉर्वे, न्यूझीलंड, कॅनडा वगैरे हे जे देश आहेत, तर या देशांमध्ये जे हिमक्षरण झालेलं आणि त्याच्यामुळे ज्या यू शेप्ड व्हॅलीज तयार झालेल्या त्या समुद्रामध्ये बुडाल्या आणि त्याच्यामुळे हे फियॉर्ड्स तयार झाले असं आपण मानतो. लक्षात येतं? सो फियॉर्डचा क्लासिक एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर ह्या 2-4 देशांमध्ये तुम्हाला ते प्रामुख्याने दिसेल. ठीक आहे ना. आता ह्या फियॉर्ड्समुळे हे नयनरम्य प्रदेश किंवा जे पिक्चर्स्क्यू एरियाज आहेत ते कसे तयार होतात. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर शांत सागर किनारा आहे, उंच कडा असतात. इथे बेसिकली काय होतं की जी अशी यू आकाराची दरी असते ती दरीच अशी समुद्रामध्ये बुडते. सो ही जी यू आकाराची दरी आहे, ही यू आकाराची जेव्हा समुद्रामध्ये बुडलेली दरी असते तेव्हा तिचा हा जो भाग आहे हा असा एकदम असा उंच कड्यासारखा दिसतो. ठीक आहे. या प्रदेशामध्ये समुद्राचा जो भाग आहे तो मुळातच म्हणजे किनारी जो भाग आहे तो मुळातच समुद्रामध्ये बुडल्यामुळे हा एकदम शांत प्रदेश असतो. या भागामध्ये जर तसं पाहिलं तर तुम्ही मानवी हस्तक्षेप पण कमी आहे कारण पॉप्युलेशन पण कमी आहे. अत्यंत थंड किंवा शीत वातावरण इथे असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सागर जलाचे इथे परिवर्तन होत असतं म्हणजे कन्व्हर्टिबिलिटी किंवा परिवर्तन इथे होत असतं. समुद्राचं पाणी आणि जिथे हिमनदीचं जे पाणी आहे तर ते पाणी इथे मिक्स होतं. सो त्याच्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी पण दिसते. लक्षात आलं? इथे जैवविविधता पण वाढते कारण खारं पाणी आणि गोडं पाणी जे आहे ते मिक्स होतं त्याच्यामुळे इथे बायोडायव्हर्सिटी वाढते. त्याच्यानंतर सागर जल जे आहे तर ते सागर जलामध्ये सुद्धा हे मिक्सिंग होत राहतं कारण फ्रेश पाणी आणि सॉल्टी किंवा सलाईन पाणी हे इथे मिक्स होत असतं. लक्षात येतं? त्याच्यानंतर पुढे आहे कमी मानवी हस्तक्षेप. जस्ट मी तुम्हाला जे आता म्हणलं की हा प्रदेश मुळातच कमी लोकसंख्येचा प्रदेश आहे त्यामुळे इथे ह्युमन इंटरफरन्स कमी असलेला दिसतो. त्याच्यानंतर या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोठे मोठे धबधबे पण तयार झालेले दिसतात. म्हणजे न्यूझीलंड वगैरे या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते काही असे फियॉर्ड्स तयार झालेले आहेत. तिथे मोठे मोठे धबधबे तयार झालेत किंवा नॉर्वे सारख्या देशामध्ये धबधबे तयार झालेत. सो किनारी भाग जर तुम्ही नॉर्वेचा पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे खाड्या आहेत. खाड्या म्हणण्यापेक्षा हे हिमखाड्या आहेत आणि त्या हिमखाड्यांमुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे टनेल्स वगैरे काढावे लागतात. ठीक आहे. जे एक सलग भाग नाहीये. थोडा जमिनीचा भाग परत समुद्र, थोडा जमिनीचा भाग थोडा समुद्र असं असल्यामुळे इथे मोठे मोठे धबधबे तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर खूप असे सुंदर सुंदर रस्ते आहेत या प्रदेशामधून कारण हे जे रस्ते आहेत सगळे किनारी भागामधून जाणारे रस्ते आहेत. मोठे मोठे इथे टनेल्सच म्हणतो पूल वगैरे तयार करण्यात आलेले आहेत. 2 खाड्यांना जोडणारा जो भाग आहे तो जमिनीच्या भागाच्या दरम्यान पूल तयार केलेले आहेत खाड्यांवरती. ठीक आहे. सो इथे धबधबे आहेत, मोठमोठे पूल आहेत, एकदम सुंदर रस्ते आहेत. काही प्रदेशामध्ये काही ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. कायाकिंग आहे किंवा या प्रदेशामध्ये बोटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स पण इथे केले जातात. त्याच्यानंतर नॉर्वे सारख्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दक्षिण भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये हवामानाचा परिणाम आपल्याला वेगवेगळा असलेला दिसतो. दक्षिण भागामध्ये असणारं फॉरेस्ट आणि नॉर्वेच्या उत्तर भागामध्ये असणारं फॉरेस्ट याच्यामध्ये फरक दिसतो. दक्षिणेकडे असलेलं हवामान आणि अति उत्तरेकडे असलेलं हवामान याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसतो. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा सगळा प्रदेश एकदम नयनरम्य किंवा पिक्चर्स्क्यू झालेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं? सो हा झाला तिसरा क्वेश्चन. ठीक आहे. इथून पुढे आता आपल्याला हा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. आता ह्या नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? वाय इज द साउथ वेस्ट मॉन्सून इज कॉल्ड एज पूर्वय्या ईस्टर्ली इन द भोजपूर रिजन and how has this directional seasonal wind system influenced the cultural ethos of the region? ठीक आहे. सो या प्रदेशामध्ये जो भोजपूरचा जो प्रदेश आहे तर त्या भोजपूरचा प्रदेश म्हणजे एक्झॅक्टली कुठे हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. आणि तिथे जे पूर्वय्या म्हणून वारे वाहतात तर ते वारे त्यांचा कल्चरल इथोस वरती किंवा तिथले संस्कृती, तिथलं फूड, सण, उत्सव याच्यावरती काय काय परिणाम होतो हे आपल्याला सांगायचं. आता सगळ्यात पहिलं भोजपूर जो रिजन आहे तो भोजपूर रिजन एक्झॅक्टली कुठे आहे? भोजपूर रिजन जर तुम्ही पाहिलं तर इंडियामध्ये जो वेस्टर्न बिहारचा प्रदेश किंवा ईस्टर्न युपी जे आहे, पूर्व उत्तर प्रदेश किंवा वेस्टर्न बिहार वगैरे किंवा इव्हन नेपाळचा वगैरे मादेश वगैरे जो प्रदेश आहे तर तो जो सगळा रिजन आहे त्याला आपण भोजपूर असं म्हणतो. आपल्याकडे भोजपुरी गाणी वगैरे पण फेमस आहेत बघा. सो हा जो भोजपूरचा जो प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये जेव्हा हे वारे येतात साऊथ वेस्ट मॉन्सून, आता हे साऊथ वेस्ट मॉन्सून इथे जेव्हा येतात तेव्हा ते बे ऑफ बेंगॉल वरून येतात. आता इथे या क्वेश्चन मध्ये तुम्ही इंडियाचा मॅप काढून ह्याची डायरेक्शन पण दाखवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल
सो असा जर इंडियाचा तुम्ही मॅप काढला तर आपल्याला तिथे सिम्पली तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा साऊथ वेस्ट मान्सून येतो तेव्हा त्या साऊथ वेस्ट किंवा नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा असतात. एक शाखा अरबी समुद्रावरून येते आणि दुसरी शाखा बे ऑफ बेंगॉलवरून येते, बंगालच्या उपसागरावरून. बंगालच्या उपसागरावरून ही शाखा जेव्हा इथे येते तेव्हा ह्या प्रदेशामध्ये इथे हा आपल्याला भोजपूरचा प्रदेश असलेला दिसतो. जास्त झालं इथे, बट हा जो हिस्सा आहे इथे हा भोजपूर असलेला दिसतो. आणि भोजपूरमध्ये जेव्हा हे वारे इकडून येतात तेव्हा ते पूर्वेकडून येतात. ठीक आहे, म्हणून त्यांना पूर्वय्य असं म्हणतात. लक्षात आलंय, म्हणून त्यांना पूर्वय्य असं म्हणतात. इव्हन या क्वेश्चन मध्ये तुम्ही हा मॅप काढणं पण गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे इथे सगळ्यात पहिल्यांदा भोजपूरचं स्थान कुठे आहे? युपी, बिहार, झारखंडचा पण इव्हन प्रदेश, त्याच्यानंतर नेपाळच्या काही प्रदेशामध्ये, दक्षिण मादेश वगैरे त्या भागामध्ये भोजपूर आपण त्याला म्हणतो. याला पूर्वय्य का म्हणतात? जस्ट मी तुम्हाला आता सांगितलं, कारण हे वारे बंगालच्या उपसागरावरून जेव्हा येतात तेव्हा ते पूर्वेकडून आल्यासारखे दिसतात, म्हणून त्याला आपण पूर्वय्य असं म्हणतो. लक्षात आलं? आता ह्या पूर्वय्याचा परिणाम काय काय होतो? पूर्वय्याचा परिणाम म्हणजे इथे सगळ्यात पहिला शेतीवरती काय परिणाम होतो? शेतीवरती जर तुम्ही पाहिलं तर शेतीमध्ये या प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे भात आहे, ऊस आहे, गहू आहे, याच्यासारखी पिकं घेतली जातात. काही भागामध्ये ताग आहे. सो अशा पद्धतीने ही पिकं घेतली जातात. सो इथे भातासाठी पावसाची गरज असते. सो त्याच्यामुळे इथे भाताचं उत्पादन महत्वाचं आहे. हा प्रदेश गव्हासाठी पण ओळखला जातो. इथे ऊस पण घेतला जातो. आपल्याला माहिती आहे की युपी, महाराष्ट्र हे सगळे मेजर ऊस पिकवणारे स्टेट्स आहेत. ठीक आहे, सो तिथे हा जो पूर्वय्य जेव्हा येतो तेव्हा भाताची लागण तिथे करावी लागते, कारण आपल्याकडे जनरली इथे सुद्धा खरीपामध्ये भाताची लागवड केली जाते. सो कृषीवरती त्याचा थेट परिणाम होतो. त्याच्यानंतर जे सण आणि उत्सव वगैरे आहेत त्याच्यावरती सुद्धा, किंवा ते सण आणि उत्सव सुद्धा इथे सेलिब्रेट केले जातात त्या कालखंडामध्ये. म्हणजे इथे तीज केली जाते, हे हरियाली तीज. जसं पंजाब हरियाणा भागामध्ये सुद्धा तीज केली जाते, तसंच इथे हरियाली तीज तिला म्हणतात. जनरली हे पार्वती वगैरे जे आहे तर पार्वतीला हा डिवोट केलेला हा सण आहे तीज. ठीक आहे. मधुश्रावणी, मधुश्रावणी म्हणजे आपल्याकडे नागपंचमी असते ना, तसंच हिला मधुश्रावणी असं म्हणतात. ह्या कालखंडामध्ये जे नवविवाहित असतात तर त्या नागाची पूजा करतात, बाबा माझ्या हस्बंडचं किंवा माझ्या फॅमिलीचं प्रोटेक्शन करावं वगैरे वगैरे. त्याच्यासाठी हे मधुश्रावणी किंवा नागपंचमी, थोडक्यातली आपल्याकडची नागपंचमी तिथे सेलिब्रेट केली जाते. इव्हन रक्षाबंधन वगैरे यासारखी पण आपल्याकडे पण बघा त्याच कालखंडामध्ये रक्षाबंधन असतं. सो हे जे सण वगैरे आहेत ते सगळे या कालखंडामध्ये सेलिब्रेट केले जातात. त्याच्यानंतर काही अन्न जे आहेत, काही जे फूड आयटम्स आहेत ते या कालामध्ये स्पेशली लोक त्याचं सेवन करतात. जसं आपल्याकडे पण बघा तिळगुळ वगैरे आपण हिवाळ्यात खातो, कारण तिळ उष्ण असतं आणि मग थंडीमध्ये आपण उष्ण पदार्थ खातो. सो तसंच इथे मान्सूनच्या कालखंडामध्ये लोक इथे दही चुरा खातात. ठीक आहे, दही चुरा म्हणजे दही भातासारखाच हा भाग असतो. त्याच्यानंतर लिट्टी चोखा आहे. लिट्टी चोखा म्हणजे आपल्याकडे ते दाल बाटी चुरमा वगैरे काइंड ऑफ असतं. ते दाल बाटी चुरमा वेगळं असतं, हे थोडंसं वेगळं असतं, पण समथिंग तशाच प्रकारचं हे फूड आयटम असतं. किंवा पकोडा, किंवा आपण भजी वगैरे म्हणतो, पकोडा चाय वगैरे. आपल्याकडे पण बघा पाऊस पडला की आपल्याला लगेच ते भजी वगैरे खाण्याचं इच्छा होते. त्याच्यानंतर घुगनी वगैरे. हे घुगनी म्हणजे वाटाण्यापासून ते हे बनवतात, हा पदार्थ बनवतात. जे ग्रीन पीज असतात किंवा जे वाटाणे असतात त्याच्यापासून ही घुगनी बनवली जाते. ठीक आहे, ते ह्या कालखंडामध्येच बनवले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर नृत्य आहेत. या प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कजरी डान्स आहे किंवा झिझिया डान्स वगैरे आहे. जर हा झिझिया जर तुम्ही पाहिलं तर नेपाळमध्ये वगैरे प्रामुख्याने केला जातो या मान्सूनच्या कालखंडामध्ये. लक्षात आलं? सो हा जो भोजपूरचा जो प्रदेश आहे तर ह्या भोजपूरच्या प्रदेशामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला पूर्वय्या किंवा नैऋत्य मान्सूनचा परिणाम झालेला दिसतो. लक्षात येतं? त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळे मेजर क्वेश्चन्स आहेत जे 250 मार्क्सला वगैरे आपल्याला लिहायचे. Comment on the resource potential of the long coastline of India and highlight the status of natural hazard preparedness in these areas. भारतामध्ये जी काही मोठी आपली कोस्टलाईन आहे तर त्या कोस्टलाईनचं रिसोर्स पोटेन्शियल काय आहे, जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत ते कुठली कुठली आहेत ते सांगा. आणि दुसरं, या प्रदेशामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी आपली काय तयारी आहे हे एक्सप्लेन करा. ठीक आहे. आता भारतासारखा जर देश तुम्ही पाहिला तर इथे आपल्याला माहिती आहे की भारताची जी टोटल कोस्ट लाईन आहे तर ती आहे 7,500 किलोमीटरच्या आसपास, 7,514-15 किलोमीटर प्रिसाइजली.
एवढी ही सागर किनारपट्टी आहे. त्याच्यातली मेनलँडची आहे 6,000 किलोमीटर. ही 7,500 आयलँड्स पकडून आहे, अंदमान निकोबार किंवा लक्षद्वीपचे पकडून. आणि फक्त मेनलँडचा जर विचार केला, फक्त मेनलँडचा जर विचार केला तर मेनलँडची किनारपट्टी ही ऑलमोस्ट 6,100 किलोमीटरच्या आसपास आपल्याला असलेली दिसते. सो ही जी पूर्ण किनारपट्टी आहे इव्हन बेटांची पकडून, तर त्याचा रिसोर्स पोटेन्शियल काय आहे, का महत्वाची आहे, ठीक आहे. सो ही जी भारताची सागर किनारपट्टी आहे ती सामरिक दृष्ट्या म्हणजे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे, व्यापारासाठी महत्वाची आहे, मोठी मोठी बंदरं आहेत किनारपट्टी लगत, ऊर्जा निर्मितीसाठी हे महत्वाचे आहेत, टायडल एनर्जी आहे, ओटेक एनर्जी आहे, किंवा किनारपट्टीच्या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असतो तिथे विंड एनर्जी तयार केली जाते, मासेमारीसाठी महत्वाची आहे. जगातला पहिल्या 4-5 नंबरमध्ये म्हणजे फिश प्रोडक्शन मध्ये भारताचा नंबर येतो. इव्हन ॲक्वाकल्चर मध्ये भारत 2-3 क्रमांकामध्ये आहे जगामध्ये, ठीक आहे. इव्हन पर्यटनासाठी हा महत्वाचा आहे. मोठे मोठे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर गोव्यासारखं ठिकाण आहे, अंदमान निकोबार आहे बघा, तिथे लोक टुरिझमसाठी जातात, खनिजं पण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लक्षात आलं. सो त्याच्यामुळे भारताच्या केसमध्ये ह्या किनाऱ्यांचं महत्व खूप जास्त प्रमाणामध्ये असलेलं दिसतं, ठीक आहे. सो भारताच्यासाठी ही जी किनारी भागामध्ये असणारी जी ब्ल्यू इकॉनॉमी आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय, की ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे जे काही सागरी किंवा फ्रेश वॉटरमध्ये जे काही संसाधनं आहे त्याचं सस्टेनेबल युटिलायझेशन करणं, म्हणजे सागराची समुद्रांची इकोसिस्टम डिस्टर्ब न करता समुद्रामध्ये जे काही रिसोर्सेस नैसर्गिक संसाधनं आपल्याला मिळतात ती सस्टेनेबल वेने आपण हार्नेस करणं किंवा एक्सप्लॉइट करणं, त्याला आपण म्हणतो ब्ल्यू इकॉनॉमी. लक्षात आलं. आता भारताच्या किनारपट्टीची नैसर्गिक संसाधनांचं क्षमता किंवा पोटेन्शियल काय काय आहे. सगळ्यात पहिलं खनिज. भारताच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर भारताची जी किनारपट्टी आहे, गुजरात आहे, तमिळनाडू आहे, केरळ किनारपट्टी आहे, तर या किनारपट्टी लगत जर तुम्ही पाहिलं तर खनिज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे गुजरात, तमिळनाडूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लाईमस्टोन तुम्हाला दिसेल. तमिळनाडूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथे हायड्रेट्स आहेत, मिथेन हायड्रेट्स आहेत. केरळमध्ये जर पाहिलं तर मोनाझाईट सँड आहे बघा, त्या मोनाझाईट सँडमध्ये तुम्हाला इल्मेनाईट, रुटाईल, त्याच्यानंतर थोरियम, युरेनियमचे सगळ्यात महत्वाचे साठे तुम्हाला इथे मिळतील. लक्षात आलं. सो त्याच्यामुळे हा जो भाग आहे हा खूप महत्वाचा आहे आर्थिकदृष्ट्या. त्याच्यानंतर ऊर्जा निर्मितीमध्ये जर तुम्ही पाहिलं, जस्ट मी आता तुम्हाला बोललो बघा की जिथे किनारी भाग आहे, तमिळनाडू वगैरे सारखा भाग आहे किंवा गुजरात सारखा प्रदेश आहे, जिथे किनारी भाग असतो तिथे वाऱ्याचा वेग तुलनेने जास्त असतो. सो त्या ठिकाणी तुम्ही ऊर्जा निर्मिती करू शकता, विंड एनर्जी तयार करू शकता. त्याच्यानंतर किनारी भागामध्ये टायडल एनर्जी जनरेट केली जाऊ शकते. जिथे नद्यांच्या खाड्या असतात तर त्या खाड्यांच्या प्रदेशामध्ये भरती ओहोटीपासून ऊर्जा निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर ओशनचं जर टेम्परेचर डिफरन्स असतो, म्हणजे सरफेस आणि खाली जे पाणी असतं त्याच्यामधला जो टेम्परेचर डिफरन्स आहे त्याच्यापासून ओटेक एनर्जी तयार केली जाऊ शकते. लक्षात आलं. सो ऊर्जा निर्मितीसाठी हा भाग महत्वाचा आहे. मासेमारी, जस्ट आता पाहिलं की किनारी भागामध्ये लोकांचं प्रमुख अन्नच हे मासे आहेत, ठीक आहे. सो मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे तिथे. भारत हा जगातला पहिल्या 3-4 क्रमांकांमध्ये येणारा महत्वाचा फिश प्रोड्युसर आहे. ॲक्वाकल्चर, श्रिम किंवा पर्ल कल्टिवेशन किंवा झिंगे वगैरे हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा मासेमारी आणि ॲक्वाकल्चर किंवा हा जो रिजन आहे बेसिकली हा महत्वाचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉसिल फ्यूल, जीवाश्म इंधन. मुळातच भारतामध्ये जे काही फॉसिल फ्यूल आपण काढतो त्यातलं मेजरली हे सगळं किनारी भागामधूनच येतं. लक्षात येतं. इव्हन ओव्हरऑल जी जगामध्येच जे काही नॅचरल रिसोर्सेस आपण समुद्रामधून काढतो त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर आहेत हे जीवाश्म इंधन. मग त्याच्यामध्ये ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे. आपल्याला माहिती आहे की खंबातचा आखात आहे किंवा बॉम्बे हाय आहे किंवा कृष्णा गोदावरी नद्यांचा डेल्टा आहे. तर त्या डेल्टामध्ये आपल्याला इंधन सापडतं, नॅचरल गॅस सापडतं, फॉसिल फ्यूल सापडतं, ऑइल सापडतं, नॅचरल गॅसचे साठे आढळतात. लक्षात आलं. सो त्याच्यामुळे हा भाग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पर्यटन, जस्ट मी आता तुम्हाला बोललो बघा, गोवा आहे किंवा खाली साऊथ मधले केरळ किनारपट्टी आहे किंवा जर तुम्ही पाहिलं तर अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे. तर तिथे खूप सारे महत्वाचे टुरिझम सेंटर्स आहेत, टुरिस्ट सेंटर्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी सुद्धा ह्या प्रदेशामध्ये महत्वाची आहे. कारण या प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर किनारी भागामध्ये खारफुटीची वनं आहेत. जर सुंदरवन वगैरे जर प्रदेश तुम्ही पाहिला तर इथे या प्रदेशामध्ये खारफुटीची वनं आपल्याला दिसतात, ठीक आहे. त्याच्यानंतर
प्रवाळ भित्तिका आहेत. अंदमान निकोबार किंवा लक्षद्वीप जर मुळातच पाहिला तर लक्षद्वीप ही मुळातच प्रवाळ बेटं आहेत. सो त्याच्यामध्ये जे प्रवाळ भित्तिका असतात, कोरल रीफ्स आपण म्हणतो, कोरल रीफ्सला ओशन मधले रेन फॉरेस्ट असं म्हणलं जातं. दीज आर कॉल्ड एज द रेन फॉरेस्ट ऑफ द ओशन, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे कोरल रीफ्स त्या प्रदेशामध्ये आढळतात. इव्हन जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कित्येक मिलियन स्पीसीज आहेत कोरल रीफच्या. ठीक आहे, त्यातले फार कमी आपण स्टडी केलेले आहेत. सो त्याच्यामुळे इथे बायोडायव्हर्सिटी खूप जास्त असते. मुळातच बघा, पृथ्वीवरती जो ट्रॉपिकल रिजन आहे तिथे वनांमध्ये सुद्धा बायोडायव्हर्सिटी आढळते आणि समुद्रामध्ये सुद्धा जे मासे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता खूप आढळते. लक्षात येते. हा एक ड्रॉबॅक पण आहे, कारण जिथे बायोडायव्हर्सिटी जास्त असते तिथे कमर्शियल व्हॅल्यू कमी असते. जसं रेन फॉरेस्ट जे आहेत हे यांचं कमर्शियल व्हॅल्यू कमी आहे. म्हणजे पानझडी वनं आहेत भारतामध्ये, त्यांची कमर्शियल व्हॅल्यू जास्त आहे, कारण तिथे सागासारखी झाडं आपल्याला मिळतात. ठीक आहे, लक्षात येतं. सो पृथ्वीवरती जर तुम्ही विचार केला तर हायर लॅटिट्यूड्समध्ये मासेमारी महत्वाची आहे. बघा, जे ग्रँड बँक किंवा न्यू फाउंडलँडचा रिजन आहे, नॉर्थ सी मध्ये जिथे टेम्परेचर कमी आहे तिथे बायोडायव्हर्सिटी कमी असते. सो त्याच्यामुळे मासेमारी तिथे इम्पॉर्टंट आहे. पण ट्रॉपिकल रिजनमध्ये मासेमारी तुलनेने कमी असते. सो त्याच्यामुळे भारतामध्ये मासेमारी काही एवढा प्रमुख व्यवसाय एवढा नाही जेवढा हायर लॅटिट्यूड्समध्ये दिसतो. त्याच्यानंतर व्यापार, ट्रेडसाठी सुद्धा किनारपट्टी महत्वाची आहे, कारण किनाऱ्यालगत महत्वाचे बंदरं दिसतात. भारताच्या किनारपट्टी लगत जर तुम्ही पाहिलं तर ऑलमोस्ट 13 मेजर बंदर आहेत. म्हणजे पोर्ट ब्लेअर वगैरे पकडलं तर हे टोटल 13 मेजर बंदर आहेत. या बंदरामधून महत्वाचा व्यापार चालतो. म्हणजे इथे गुजरातच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर गुजरातमधून आपला पेट्रोलियमचा व्यापार चालतो. इथे जर तुम्ही पाहिलं तर गोवा आहे, खाली मंगलोर आहे, या प्रदेशामधून आयर्न किंवा जे लोह खनिज आहे त्याचा व्यापार चालतो. लक्षात येतं. इकडे जर तुम्ही पाहिलं तर कोलकाता जे आहे हे कोलकाता फिश किंवा राईस एक्सपोर्ट करण्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इथे विशाखापट्टणम जे आहे तिथून लोह खनिज आपण एक्सपोर्ट करतो, तंबाखू एक्सपोर्ट करतो. ही महत्वाचे पोर्ट्स आहेत. सो व्यापारासाठी सुद्धा ही कोस्टलाईन आपल्याला महत्वाची असलेली दिसते. ठीक आहे ना. पुढे नैसर्गिक आपत्तीची तयारी काय आहे, आपली काय प्रिपेअर्डनेस आहे नैसर्गिक आपत्तीला. किनारी भागामध्ये आपण अर्ली वॉर्निंग सिस्टम्स लावलेले आहेत. आवर्तांच्या संदर्भामध्ये IMD जे आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, सो त्यांनी सायक्लोनची पूर्वसूचना देणारी प्रणाली आपण इन्स्टॉल केलेली आहे बे ऑफ बेंगॉल किंवा अरेबियन समुद्रामध्ये. त्याच्यानंतर जे इन्कॉईस आहे, सो त्यांनी सुनामीच्या संदर्भामध्ये अर्ली वॉर्निंग सिस्टम डिप्लॉय केलेले आहे. हैदराबादला वगैरे आय थिंक त्याचं काहीतरी सेंटर आहे. ठीक आहे. सो सुनामी असेल, आवर्त असतील, सो ह्यांच्या संदर्भामध्ये अर्ली वॉर्निंग सिस्टम्स आपण ऑलरेडी तिथे डिप्लॉय केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्कॉय जे आहे, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन स्टडीज, सो त्यांनी कोस्टल व्हल्नरेबिलिटी इंडेक्स काढलेला आहे. या इंडेक्समध्ये काय केलं होतं की किनारी भाग जो आहे, समुद्र म्हणजे भारताची जी किनारपट्टी आहे, तर त्याच्यामध्ये एक 80 ते 100 एरियाज असे आयडेंटिफाय केलेले आहेत की जिथे त्यांची डिझास्टर मॅनेजमेंटला व्हल्नरेबिलिटी जास्त असलेली दिसते. म्हणजे तिथे पुराचा फटका जास्त बसू शकतो, आवर्तांचा फटका जास्त बसू शकतो, किंवा त्या ठिकाणी जमिनीची धूप जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते, फ्लडिंग इझिली होऊ शकतं. असे काही एरियाज आयडेंटिफाय करत आणि त्याचे इंडेक्सिंग केलेलं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर CRZ आपण फायनल केलेत, जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे आहे. सो त्याच्यानंतर त्याच्या अंडर आपण जे कोस्टल एरियाज आहेत, तर त्या कोस्टल एरियाजमध्ये जे काही डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे इंडस्ट्रीज असतील, इव्हन हॉटेलिंग वगैरे असेल, घरांचं कन्स्ट्रक्शन असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळं झोनिंग केलेलं दिसतं. म्हणजे समुद्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जिथे हाय टाईड वॉटर लेवल असते, तर त्या भरतीच्या पातळीपासून एक 500 मीटर आतपर्यंत CRZ असतात, कोस्टल रेग्युलेशन्स केलेले झोनिंग केलेलं असतं. मग त्याचे CRZ 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याचे काही निर्बंध त्याच्यामध्ये आपण टाकलेले दिसतात. ठीक आहे. सो हा एक भाग. त्याच्यानंतर जमिनीची धूप कमी करण्यासाठी किनारी भागामध्ये हा एक प्रोजेक्ट आहे, इंटिग्रेटेड कोस्टल झोन मॅनेजमेंट प्रोग्राम. सो त्याच्यामध्ये जमिनीची धूप कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आपण इथे केलेल्या दिसतात. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली जेव्हा एखादे नॅशनल डिझास्टर येतो, सो त्यावेळेस आपली जी NDRF आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, सो NDRFची जी टीम आहे ती लगेच तैनात केली जाते आणि हा पण एक महत्वाचा आपला प्रिपेअर्डनेस आहे. त्याच्यानंतर किनारी भागामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं किंवा त्या लोकांना एज्युकेट करणं की या भागामध्ये हा इश्यू आहे, म्हणजे सायक्लोन येण्याची वेळ आहे. तर या केसमध्ये लोकांना जनरली आपण इथे अवेअर करत असतो.
लक्षात आलं की बाबा अर्ली मॉर्निंग दिले जातात, लोकांना हे समजून सांगितलं जातं की या गोष्टी करा, या गोष्टी करू नका, याचं अवेअरनेस किंवा त्यांना एज्युकेट केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे रोधक पायाभूत सुविधा म्हणजे ज्या रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहेत, म्हणजे त्या प्रदेशामध्ये ड्रेनेजचा जर प्रॉब्लेम असेल तर ड्रेनेजचे इश्यू सोडवले जातात. जर स्लोप खूप जास्त असेल तर तो प्लेन केला जातो. सो अशा ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी आहेत तर त्या इथे आपण हे करत असतो, त्या प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी खारफुटीची जी वनं आहेत त्यांची वाढ आपण करतो. खारफुटीची जी वनं आहेत, खारफुटीची जर वनं तुम्ही पाहिली तर ते सुनामी सारख्या आपत्तीपासून किनाऱ्याचं डायरेक्ट प्रोटेक्शन करतात. आपण 2004ची जी सुनामी होती त्यावेळेस ते पाहिलेलं होतं. तामिळनाडूमध्ये जो इम्पॅक्ट झाला, आंध्र तामिळनाडूमध्ये, तो इम्पॅक्ट लगेच आपल्याला लक्षात येतो की जिथे जिथे खारफुटीची वनं होती तिथे सुनामीमुळे होणारं नुकसान तुलनेने कमी होतं. लक्षात येतं. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या आपण किंवा ह्या सगळी तयारी आपण इथे करून ठेवलेली आहे. लक्षात आलं. सो हा झाला 14 नंबर किंवा मेजर क्वेश्चन पहिला. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अँड डिस्कस द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द डायव्हर्सिटी ऑफ नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया अँड असेस द सिग्निफिकन्स ऑफ वाईल्ड लाईफ सँच्युरीज इन रेन फॉरेस्ट रिजन्स ऑफ द वर्ल्ड, रिजन्स ऑफ द इंडिया. सो भारतामध्ये जे काही नैसर्गिक वनसंपत्ती आहे तर त्या नैसर्गिक वनसंपत्तीमध्ये जैवविविधता का आहे त्याची वेगवेगळी कारणं सांगायची आणि वाईल्ड लाईफ जे सेंच्युरीज आहेत, वन्यजीव अभयारण्य वगैरे जे आहेत तर त्यांचं महत्व काय आहे रेन फॉरेस्टमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. सो आता त्याच्यामध्ये पहिलं भारतातील जी वनसंपत्ती आहे, आता इथे या मॅप म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही भारताची जी वनसंपत्ती आहे तर त्या वनसंपत्तीचा मॅप काढला तर बेटर राहील. कुठल्या एरियामध्ये पानझडी वनं आहेत, कुठल्या एरियामध्ये वर्षा वनं आहेत, कुठल्या एरियामध्ये मॅनग्रोव्ज आहेत वगैरे बेसिक गोष्टी फक्त इथे तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. तर वेळेअभावी मी ते सगळं ड्रॉ नाही करत आहे, पण ह्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. असो इथे त्याच्यामध्ये त्याचं वितरण आणि हे प्रकरण काय हे चुकीचं झालंय. ठीक आहे. सो ह्याचं जे वितरण आहे हे वितरण त्याचं तुम्हाला इथे स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. आता वनसंपत्तीचे विविधता का आहे, डायव्हर्सिटी का आहे, त्याची कारणं एक्सप्लेन करा. सगळ्यात पहिलं हवामान. भारतामध्ये मान्सून प्रकारचं हवामान आहे आणि ह्या मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये मेजर जी वनं आढळतात ती आढळतात पानझडी वनं. ठीक आहे. भारतातली 50-60% जर वनं तुम्ही पाहिली तर ती सगळी पानझडी वनं आपल्याला असलेली दिसतात. इव्हन कुठल्याही प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वनांवरती सगळ्यात मेजर जो इम्पॅक्ट असतो तो तिथल्या तापमानाचा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पर्जन्याचा असलेला दिसतो. ठीक आहे. सो त्याच्यासोबतच इथे ह्युमिडिटी वगैरे किंवा जी आर्द्रता आहे हे पण फॅक्टर्स आहेत, बट मेजर फॅक्टर टेम्परेचर आणि रेनफॉलचा असलेला दिसतो. सो जिथे 100 पेक्षा जास्त रेनफॉल आहे, 100 सेंटीमीटर वार्षिक पर्जन्य आहे, तिथे आर्द्र पानझडी वनं दिसतात आणि जिथे 100 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे तिथे शुष्क पानझडी वनं दिसतात. टेम्परेचर हे 24 पासून ते 28-27 डिग्री पर्यंत इथे व्हेरी करत असतात. ठीक आहे. हा पहिला भाग. त्याच्यानंतर मृदा. सो जिथे सुपीक मृदा आहे किंवा जिथे खारफुटीची वनं आहेत तिथली मृदा वेगळी आहे, जिथे डोंगराळ भाग आहे तिथली मृदा वेगळी आहे, पर्वतीय मृदा आहे. सो पर्वतीय मृदेमध्ये येणारी वनं वेगळी असतात, खारफुटीच्या प्रदेशामध्ये येणारी वनं वेगळी असतात, राजस्थान सारख्या वालुकामय मृदेमध्ये येणारी वनं वेगळी असतात. सो वालुकामय मृदेमध्ये खुरटी वनं येतील. डोंगराळ भागामध्ये जिथे पश्चिम घाटाचा भाग आहे, जिथे जांभी मृदा आहे तर त्या जांभी मृदेमध्ये वेगळ्या प्रकारची वनं दिसतील, निमसदाहरित किंवा सदाहरित वनं दिसतील. जिथे खारफुटीच्या वनांचा भाग आहे सुंदरबनमध्ये तिथे वनांचा प्रकार वेगळा दिसेल. सो मृदा हा सुद्धा एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर भारतासारख्या प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भारताचं भौगोलिक क्षेत्र खूप विस्तीर्ण आहे. सो त्याच्यामुळे दक्षिण भारतातली वनं जे निलगिरीच्या प्रदेशामध्ये असणारी शोला फॉरेस्ट, शोला वनं, त्याच्यानंतर हिमालयातली वनं, त्याच्यानंतर राजस्थानामधली वनं, ईशान्येकडची वनं, ह्याच्यामध्ये फरक असलेला दिसतो. इव्हन हिमालयामध्ये जर गेला तर पश्चिम हिमालयातली वनं, पूर्व हिमालयातली वनं याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्लाइट डिफरन्सेस दिसून येते. सो त्याच्यामुळे भारतासारख्या देशामध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला वनं दिसतील. लक्षात आलं. राजस्थानमध्ये, राजस्थान बागरमध्ये किंवा पश्चिम घाटाचा जो रेन शॅडो एरिया आहे पठारावरती तर तिथे खुरटी वनं दिसतील तुम्हाला. पश्चिम घाटामध्ये तुम्हाला सदाहरित किंवा निमसदाहरित वनं दिसतील, वर्षा वनं दिसतील. अंदमान निकोबारमध्ये वर्षा वनं दिसतील, नॉर्थ ईस्टमध्ये वर्षा वनं दिसतील, हिमालयामध्ये समशीतोष्ण वनं दिसतील. सो भारताचं भौगोलिक क्षेत्रच एवढं मोठं आहे
की त्याच्यामुळे डायव्हर्सिटी ही आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर भू उठाव किंवा उंची. आता हिमालयामध्ये जसं जसं आपण वर जातो तसं तसं उंची वाढत जाते आणि वनांचा प्रकार बदलत जातो. समशीतोष्ण वन, उपोष्ण कटिबंधीय वन, समशीतोष्ण वन, मग त्याच्यानंतर अल्पाईन वन. सो असा वनांचा प्रकार सुद्धा उंचीनुसार आपल्याला बदलत गेलेला दिसतो. लक्षात येतं. त्याच्यानंतर प्रकाशावधी किंवा फोटो पिरियडिझमचा परिणाम होतो. फोटो पिरियडिझम म्हणजे काय, की प्रत्येक जे झाड किंवा पीक असतं किंवा बऱ्यापैकी जी पिकं आणि झाडं आहेत, सगळेच नाहीत पण काही न्यूट्रल पण असतात, पण काही लॉंग डे प्लांट्स असतात, काही शॉर्ट डे प्लांट्स असतात. काकडी किंवा टोमॅटो सारखे जे पीक असतात ते जनरली न्यूट्रल असतात. फोटो पिरियडिझम म्हणजे काय, की जो सूर्यप्रकाश आहे तर त्या सूर्यप्रकाशाला रिस्पॉन्ड करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण म्हणतो फोटो पिरियडिझम. मग त्याच्यानुसार शॉर्ट डे प्लांट्स असतात, लॉंग डे प्लांट्स असतात, काही डे न्यूट्रल असतात. सो अशा पद्धतीनं पिकांवरती जो फोटो पिरियड आहे किंवा जो प्रकाशाचा जो अवधी आहे सूर्यप्रकाशाचा त्याचा सुद्धा परिणाम होत असतो. त्याच्यानंतर उताराची तीव्रता, उताराची बाजू याचा सुद्धा थेट परिणाम होतो. उतार जर तीव्र असेल तर तिथली वनं वेगळी असतात, मंद उतारावरची वनं वेगळी असतात. उताराची बाजू सुद्धा महत्वाची आहे, कारण हिमालयासारख्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हिमालयाच्या दक्षिण उतारावरती जास्त उष्णता मिळते आणि उत्तर उतारावरती उष्णता कमी असते. सो त्याच्यामुळे हिमालयाच्या दक्षिण उतारावरची वनं वेगळी असतात, उत्तर उतारावरची वनं वेगळी असतात. त्याच्यानंतर वात सन्मुख व वात परामुख बाजू, लीवर्ड आणि विंडवर्ड जे बाजू असतात पर्वतांच्या तिथे सुद्धा फरक दिसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही वेस्टर्न घाटमध्ये जर पाहिला तर जो वेस्टर्न घाट आहे पश्चिम घाट, तर पश्चिम घाटाच्या पश्चिम बाजूवरती पावसाचं प्रमाण जास्त असतं. या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. सो त्याच्यामुळे इकडे वर्षावनं तुम्हाला दिसतील. ठीक आहे. पण विरुद्ध बाजूला जर तुम्ही गेला तर पावसाचं प्रमाण कमी होतं, कारण इथे रेन शॅडो एरिया तयार होतो. सो त्याच्यामुळे इथे तुलनेने आपल्याला पानझडी वनं तयार झालेली दिसतात. सो त्याच्यामुळे पर्वताची जी बाजू आहे त्या बाजूवरती सुद्धा आपल्याला वनांचा प्रकार बदलत गेलेला दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हे जे वन्यजीव अभयारण्य आहेत, जो नेक्स्ट पार्ट आहे क्वेश्चनचा, त्यांचं महत्व काय आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं भारतातील वर्षावनं जे आहेत ते कुठे कुठे आढळतात, तर आता ही वर्षावनं आढळतात आपल्याला पश्चिम घाटामध्ये, स्पेशली दक्षिण जो भाग आहे तिथे, अंदमान निकोबारमध्ये, इव्हन नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्याला ही वर्षावनं आढळलेली दिसतात. ठीक आहे. जिथे पावसाचं प्रमाण 250-300 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे तर अशा ठिकाणी आपल्याला वर्षावनं दिसतात. ठीक आहे. आता हे वन्यजीव अभयारण्य आहेत त्यांचं महत्व काय. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं प्राणी आणि वनस्पतींचं संवर्धन करणं. या प्रदेशामध्ये जे भारतामध्ये मुळातच जर तुम्ही पाहिलं तर मेजरली काही 3-4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. मग त्याच्यामध्ये वेस्टर्न घाट आहे किंवा इंडो म्यानमार जो हिमालयन रिजन आहे तिथे बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. सो ती बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं, प्राण्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं कन्झर्वेशन करणं, वनस्पतींचं कन्झर्वेशन करणं, हा बेसिक पर्पज आहे वाईल्ड लाईफ सँच्युरीजचा. लक्षात आलं. वाईल्ड लाईफ सँच्युरीज ह्या प्रायव्हेट पण असू शकतात, गव्हर्नमेंट पण असू शकतात, प्रायव्हेट पण असू शकतात. जसं नॅशनल पार्क्स ह्या गव्हर्नमेंटच्या असतात, वाईल्ड लाईफ ह्या प्रायव्हेट एरियाजमध्ये पण असू शकतात. त्याच्यानंतर मृदावर जलसंवर्धन करणं, सॉइल कन्झर्वेशन करणं, वॉटरचं कन्झर्वेशन करणं, कारण झाडं जेवढी जास्त राहतील तेवढी ती माती पकडून ठेवतात आणि त्याच्यामुळेच जंगलांच्या प्रदेशामध्ये किंवा वनाच्छादन असलेल्या प्रदेशामध्ये मुळात मृदेची धूप कमी होत असते. प्लस जर जमिनीवरती झाडं असतील, गवत मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर जमिनीमध्ये पाणी मुरत जातं. सो त्याच्यामुळे इथे जलसंवर्धन होतं. लक्षात येतं. त्याच्यानंतर कर्ब जप्ती किंवा आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतो. हवेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड असतो तो झाडांमध्ये ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये वापरला जातो. कर्ब जप्ती म्हणजे काय, की कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे वातावरणामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड समुद्रामध्ये किंवा झाडांमध्ये अब्झॉर्ब केला जातो. झाडं जे आहे ते कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फोटोसिंथेसिससाठी वापरतात आणि ऑक्सिजन सोडतात. सो त्याच्यामुळे कार्बनचं प्रमाण जे आहे वातावरणामधलं ते कमी होतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळेच वनीकरण करणं गरजेचं आहे. इव्हन इको टुरिझम वगैरे आहे, हे आता नवीन कन्सेप्ट आहे. इकॉलॉजिकल जे एरियाज आहेत किंवा जे वनं आहेत, सो त्याच्यामध्ये टुरिझमसाठी किंवा पर्यटनासाठी लोक तिथे जातात. ठीक आहे. नॅशनल पार्क्स आहेत किंवा जे ताडोबासारख्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टायगर रिझर्व्ह वगैरे आहेत बघा. सो लोक टुरिझमसाठी तिथे जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर या प्रदेशामध्ये वाईल्ड लाईफ सँच्युरीजमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांवरती किंवा वेगवेगळ्या वनस्पतींच्या संदर्भामध्ये इथे संशोधन केलं जातं, त्यांचे स्टडीज केले जातात. हे सगळं पण महत्वाचं आहे.
त्याच्यानंतर जे फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत, वनोत्पादनं आहेत, मग ते इथून मिळवले जातात. मग त्याच्यामध्ये हे बांबू आहे किंवा मायनर किंवा मेजर फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत, ते इथून गमावले जातात. त्याच्यानंतर हवामान बदलाला हा प्रतिसाद म्हणून आपण पकडू शकतो, जे क्लायमेट चेंज होतं. सो क्लायमेट चेंज साठी त्या प्रदेशातली वनं, त्या प्रदेशातले प्राणी यांचं कन्झर्वेशन करणं, वनीकरण करणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि पुढे आहे इकोसिस्टम सर्व्हिसेस, परिसंस्था सेवा. म्हणजे वनं जी असतात, ही वनांचा आपल्याला काय फायदा होतो? एअर फिल्टर केली जाते, एअर प्युरिफिकेशन होतं नॅचरली. त्याच्यानंतर जमिनीची धूप कमी होते, जमिनीमध्ये जे मृदा आहे ते मृदेचं स्टेबिलायझेशन केलं तर जमिनीची धूप कमी होते, पाण्याचा काय म्हणत आपण, पाण्याचं झिरपणं वाढतं जमिनीमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या वनांच्या मदतीनं करतात. सो त्याच्यामुळे ज्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत ह्या महत्वाच्या आहेत. लक्षात आलं? सो दिस इज नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय डिड ह्युमन डेव्हलपमेंट फेल टू कीप द पेस विथ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया? भारतामध्ये जो मानवी विकास आहे, हा मानवी विकास आर्थिक विकासाचे स्वतःचा वेग मॅच करू नाही शकला का? ठीक आहे, आता ह्याची कारणं आपल्याला बघायची. सगळ्यात पहिलं, मानवी विकास म्हणजे काय? ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे काय की सर्वसामान्य व्यक्तींमध्ये त्यांना चॉईसेसचं फ्रीडम देणं, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींपासून त्यांना मुक्तता देणं, किंवा त्यांना खूप साऱ्या गोष्टी, रिसोर्सेसची अवेलेबिलिटी करून देणं, त्यांना ऍक्सेसिबिलिटी देणं. लक्षात आलं? सो त्याला आपण म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट. ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे लोकांच्या हातामध्ये पैसा आला तर लोकांचे चॉईसेस वाढतात, लोकांना फ्रेश वॉटर असेल, लोकांना हेल्थ फॅसिलिटीज असतील, लोकांना एज्युकेशन असेल, याचे ऍक्सेसिबिलिटी किंवा ते लोकांना सप्लाय करता येणं, इझिली मिळणं आणि त्यांचं वेल बिईंग होणं, थोडक्यामध्ये याला आपण म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट. ठीक आहे, भारताच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर भारत जो आहे, भारताची ग्रोथ होत गेलेली दिसते, बट डेव्हलपमेंटच्या फ्रंटवरती भारत अजूनही मागे असलेला दिसतो. म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आपण सदन होत गेलो. इव्हन आज घडीला भारत हा पहिल्या 4-5 अर्थव्यवस्थांमध्ये मोडला जातो, पण तेच जर HDI मध्ये पाहिलं तर आपण अजूनही 132 क्रमांकावरती असलेलं दिसतो पूर्ण जगामध्ये. मग हे का झालं? त्याची काय कारणं आहेत? सगळ्यात पहिलं, अजूनही आपल्याकडे गरीब आणि श्रीमंतांची दरी खूप मोठी आहे. जे LPG मॉडेल आपण म्हणजे घेतलं 1991 मध्ये, जे आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स केले, त्याच्यानंतर ही दरी अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली दिसते. इव्हन आज घडीला भारतामध्ये जे 1% पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑलमोस्ट भारतातली 35 ते 40% संपत्ती आहे. सो त्याच्यामुळे हॅव्स आणि हॅव नॉट्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरी वाढत गेली. ठीक आहे, असमान प्रादेशिक वितरण. असमान प्रादेशिक वितरण म्हणजे काय? जर तुम्ही पाहिलं तर UP, बिहार, राजस्थान हा जो पट्टा आहे आणि खाली केरळ, तमिळनाडू हा जो भाग आहे, याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्येच फरक असलेला दिसतो. जर ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर केरळ असेल, तमिळनाडू असेल, त्यांचा नंबर वरती येतो. पण तेच जर तुम्ही बिहार असेल, झारखंड असेल, ह्या प्रदेशाचं जर कंपॅरिझन केलं तर ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये हे राज्य अजूनही मागे असलेले दिसतात. इव्हन या केसमध्ये तुम्ही असा एखादा डायग्राम पण काढू शकता की नॅशनल ॲव्हरेजच्या खाली असणारे राज्य, नॅशनल ॲव्हरेजच्या वरती असणारे राज्य, असं तुम्ही मॅप पण इथं ड्रॉ करू शकता किंवा इथं डायग्राम पण ड्रॉ करू शकता. हिस्टोग्राम्सच्या मदतीनं किंवा डायग्रामच्या मदतीने हे तुम्ही दाखवू शकता. त्याच्यानंतर ग्रामीण आणि नागरी दरी आपल्याला वाढत गेलेली दिसते. सो ग्रामीण आणि नागरी भागामध्ये असणाऱ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्येच तफावत असलेली दिसते. भारतामध्ये अजूनही बऱ्यापैकी लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्येच राहते. ठीक आहे, 30-35% लोकसंख्या नागरी भागामध्ये आणि उरलेली बऱ्यापैकी 60-65-70% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये आहे. सो ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, बाकीच्या बेसिक रस्ते असतील, कनेक्टिव्हिटीचे किंवा इंटरनेट सारख्या सुविधा असतील, तर ह्या तुलनेने कमी असलेल्या दिसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर शेतीतील छुपी बेरोजगारी. भारतामध्ये अजूनही तुम्ही पाहिलं तर भारतामधली मेजॉरिटी ऑफ द जे पॉप्युलेशन आहे ही पॉप्युलेशन शेतीमध्ये एम्प्लॉईड आहे. ठीक आहे, आणि शेतीचं जर तुम्ही GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर हार्डली 15-16-17% आसपास आपल्याला दिसतं. लक्षात आलं? भारतामध्ये जे इव्हन GDP मध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती की सर्व्हिस सेक्टरचं आहे, पण सर्व्हिस सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट कमी आहे. ठीक आहे, लक्षात येतं? सो शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिस्गाइज्ड एम्प्लॉयमेंट आपल्याला असलेले दिसते. ठीक आहे, त्याच्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये उत्पादन क्षेत्राचे अपयश. जे सेकंडरी सेक्टर आहे किंवा जे उत्पादन क्षेत्र आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, तर त्याच्यामध्ये जे एम्प्लॉयमेंट आहे, लोकांना जे रोजगार मिळतो तो तुलनेने कमी मिळतो. लक्षात येतं? सो त्याच्यामुळे
भारतासारख्या देशामध्ये अजूनही बऱ्यापैकी पॉप्युलेशन ही ॲग्रिकल्चर किंवा शेती आणि अलाइड ऍक्टिव्हिटीजमध्ये एम्प्लॉयड असलेली दिसते. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणावं असं अजूनही एवढं ग्रो झालेलं नाहीये. सो त्याच्यामुळे आपल्याकडे इथे जी रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे अपेक्षित ती इथे झालेली दिसत नाही. लक्षात होतं. नेक्स्ट मुद्दा आहे सामाजिक ध्येयांपेक्षा आपण आर्थिक ध्येयांना महत्व जास्त दिलं. सामाजिक ध्येय म्हणजे काय? अजूनही बघा आपल्याकडे जीडीपीच्या हार्डली 1-2-3% आसपास आपण एज्युकेशनवरती खर्च करतो, आरोग्यावरती खर्च करतो. आपलं मेजर फोकस हा आहे की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कशी वाढेल, फॉरेन FDIs किंवा FIIs ची इन्व्हेस्टमेंट कशी वाढेल, भारताची निर्यात कशी जास्त वाढेल. लक्षात येतं. हे आर्थिक गोष्टींवरती आपलं जास्त महत्व आहे. इन्स्टेड ऑफ आपण शिक्षणावरती खर्च कमी करतो, आपण आरोग्यावरती खर्च कमी करतो. लक्षात आलं. सो आरोग्यावरती शिक्षणावरती खर्च मेजरली करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. वाढती लोकसंख्या, जस्ट मगाशी पण मी तुम्हाला बोललो की भारत हा जगातला आता सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड देश बनला. ठीक आहे. मुळातच लोकसंख्या एवढी वाढत गेली पण त्या तुलनेमध्ये फॅसिलिटीज तेवढ्या वाढत गेलेल्या दिसत नाहीत. ही दरी वाढत गेली दिसते. आर्थिक विषमता जी आहे ती वाढत गेलेली दिसते. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण, आरोग्य, रोजगार पुरवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आज घडीला. जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतोय, भारत हा वन ऑफ द यंगेस्ट देश मानला जातो जगामध्ये. पण हा यंगेस्ट जो देश आहे ज्याच्यामध्ये वर्किंग पॉप्युलेशन अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याला रोजगार देणं, त्याला शिक्षण देणं, त्याला स्किल प्रोव्हाइड करणं हे खूप मोठे चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत. त्याच्यानंतर सामाजिक जी रचना आहे, अजूनही आपल्याकडे कास्ट बेसिसवरती आपण डिस्क्रिमिनेशन करतो, जेंडर डिस्पॅरिटीज आहेत, स्त्री पुरुष समानता नुसतं म्हणतोय आपण पण ते ऍक्च्युली अजूनही पूर्णपणे ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाहीये. सो हे सगळे इश्यूज पण महत्वाचे आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आहे, नागरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये असणारा हा अभाव आहे. बरेचशे एरियाजमध्ये अजून इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाहीयेत, बारमाही रस्ते गेलेले नाहीयेत. लक्षात आलं. सो ह्या सगळे इश्यूज आहेत. आणि इव्हन अजून एक दुसरा महत्वाचा भाग म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये अजूनही 90% एम्प्लॉयमेंट आहे. भारतामध्ये जे संघटित क्षेत्र आहे की ज्यांना ग्रॅच्युइटी मिळते, ज्यांना पेन्शनच्या सुविधा मिळतात, अशी पॉप्युलेशन फार कमी आहे. 85-90% जे पॉप्युलेशन आहे हे अजूनही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करते. आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंटचे जे बेनिफिट्स असतात ते ह्या लोकांना मिळत नाही. लक्षात आलं. सो हा पण एक मेजर इश्यू आहे किंवा हे मेजर रिझन आहे. ठीक आहे. मग आता त्याला उपाययोजना काय आहेत, कुठले कुठले उपाय करायचे? सगळ्यात पहिलं इन्क्लुझिव्ह ग्रोथ करा. सर्वसमावेशक वाढ पाहिजे. वाढ नुसती नको आहे आपल्याला, आपल्याला विकास करायचा. वाढ ही इकॉनॉमिक टर्म झाली पण विकास ही होलसम टर्म आहे. आपल्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ पाहिजे, नुसती ग्रोथ नको आहे. वी वॉन्ट इन्क्लुझिव्ह ग्रोथ. समाजाच्या तळागाळामध्ये जे काही सगळे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळं जो फायदा आहे तो झिरपला पाहिजे. जो झिरपन सिद्धांत आपण मानतो तो झिरपलाच नाही, जो एक्सपेक्टेड होता. स्वातंत्र्यानंतर जे आपण नेहरू महालनोबिस मॉडेल वगैरे आपण लागू केलं तर ते सुद्धा पूर्णपणे त्याचा बेनिफिट आजूबाजूच्या रिजनमध्ये नाही झालेला दिसत. जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आपण उभ्या केल्या, जड उद्योगांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली, ह्या विचाराने की त्याचा स्पिल ओव्हर इफेक्ट आजूबाजूच्या प्रदेशामध्ये दिसेल किंवा आजूबाजूचा एरिया त्याच्यामुळे ग्रो होईल, पण ते पूर्णपणे तसं झालेलं दिसत नाही. समाजाच्या सगळ्या सेक्शन्सला आपल्याला त्याचा बेनिफिट मिळताना दिसत नाही. तो मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर आर्थिक समावेशन, इकॉनॉमिक इन्क्लुजन लोकांचं झालं पाहिजे, फायनान्शियल इन्क्लुजन झालं पाहिजे. म्हणजे सर्व लोकांना बँकिंगच्या सुविधा मिळायला पाहिजे, सर्व लोकांना इन्शुरन्स किंवा जे विमा क्षेत्र आहे त्याच्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत, सर्व लोकांचे बँक खातं खोलणं वगैरे, हे जनधन वगैरे जे आपण ते सगळे जे स्कीम्स लागू केला तो हाच एक प्रयत्न आहे आपला. डिजिटल इन्क्लुजन करायला पाहिजे. गावाकडे अजूनही बऱ्याच ठिकाणी इंटरनेटच्या सुविधा नाहीयेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टींबद्दल माहिती नाहीये. सो ही माहिती होणं गरजेचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे. सो हे डिजिटल इन्क्लुजन महत्वाचं आहे. शिक्षणावरती खर्च करायला पाहिजे, आरोग्यावरती आपण खर्च करायला पाहिजे. अजूनही भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आरोग्याचं सेक्टर जे आहे खूप मागास राहिलेलं आहे. अजूनही गरीब लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये खासगी हॉस्पिटल्समध्ये खर्च करावा लागतो. मेडिक्लेम्स वगैरे आपण म्हणतो ते खूप कमी लोकांकडे आहे. सो त्याच्यामुळे एखादा जरी मोठा आजार एखाद्या व्यक्तीला झाला घरामध्ये तर खूप मोठा खर्च त्याच्यावरती होतो. ठीक आहे. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण इथे प्रोव्हाइड करायला पाहिजे. रोजगार निर्मिती करायला पाहिजे. बट ऑब्व्हियस जे मी तुम्हाला आता म्हटलं की जर डेमोग्राफिक डिव्हिडंड जर आपल्याला एनकॅश करायचं असेल तर ह्या मोठ्या लोकसंख्येला आपल्याला रोजगार देणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाचं समान वितरण करायला पाहिजे. जे काही उत्पन्नामध्ये जी विषमता आहे
तर ती विषमता किंवा ती दरी आपल्याला कमी करायला पाहिजे. मग त्याच्यामुळे आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन वगैरे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. अजूनही खूप अशी लोक आहेत की टॅक्स इव्हेड करतात किंवा टॅक्स एक्झम्पशन घेतात. सो ह्या सगळ्या गोष्टींना आपण टॅक्सच्या स्ट्रक्चरमध्ये आणायला पाहिजे. लक्षात आलं? ग्रामीण विकासावरती भर द्यायला पाहिजे. जसं मी मगाशी बोललो की मुळातच भारताची अजूनही खूप सारी लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. सो त्याच्यामुळे ह्या ग्रामीण भागाचा विकास करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधांवरती भर देणं, रस्ते आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, रेल्वेज आहेत, पोर्ट्स आहेत, हे सगळ्या गोष्टी विकसित करणं, ह्या डेव्हलप करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज तळागाळापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा शेवटचा क्वेश्चन असेल. फ्रॉम बिंग अ नेट फूड इम्पोर्टर इन 1960s, India has emerged as a net food exporter to the new world. Provide the reasons. आता इथे 1960 पासून 60 मध्ये भारत हा अन्न इम्पोर्ट करायचा, आयात करायचा, पण आता तो एक नेट एक्सपोर्टर झालेला आहे. गहू असेल, नॉन बासमती तांदूळ किंवा बासमती तांदूळ पण असेल, ह्याच्यामध्ये आपण एक मेजर एक्सपोर्टर बनलेलो आहोत. तर ते का, त्याची कारणं विचारली आहेत. सगळ्यात पहिलं, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू शकतो आपण की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताची शेतीची अवस्था काय होती, तर उत्पादकता आपली शेतीची कमी होती. ठीक आहे. मोठे मोठे दुष्काळ होते. 43चा आहे, 72चा आहे, मोठे मोठे दुष्काळ आपण पाहिलेत, मोठी मोठी युद्ध पाहिलं. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच पहिलं युद्ध लगेच झालं. त्याच्यानंतर 61 आहे, 62 युद्ध आहे, त्याच्यानंतर 65चं युद्ध आहे, 72चं युद्ध आहे, 72चं दुष्काळ आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे भारत पाकिस्तान, भारत चायना आपण वॉर पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर इथे सुरुवातीला आदानांची कमतरता होती. इनपुट जे आहेत, ऍग्रिकल्चर जे इनपुट्स आहेत त्याची कमतरता होती. म्हणजे खतं किंवा इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स यांची कमतरता आपल्याला इथे असलेली दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता भारत निर्यातदार का बनला ह्याची कारण, सगळ्यात पहिलं हरित क्रांती. 1960s मध्ये जे काही ग्रीन रिव्होल्युशन झाली, तर त्या ग्रीन रिव्होल्युशन मध्ये आपण ज्या हाय इल्डिंग व्हरायटीज आहेत, गहू असेल, तांदूळ आहेत, त्यांचं लागवड आपण केली. त्याच्यानंतर खतांचा वापर वाढला. ठीक आहे. सो खतांचा वापर इथे आपल्याला वाढलेला दिसतो. सिंचनाच्या सुविधा आपण दिल्या. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण मोठे मोठे भाकरा नांगल सारखे किंवा असे मोठे मोठे आपण सिंचन प्रकल्प उभे केले आणि त्याच्यामुळे शेतीला सिंचन सुविधा आपण पुरवल्या. सो त्याच्यामुळे या प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं, पंजाब, हरियाणा या रिजनमध्ये हरित क्रांतीचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसतो. इव्हन आज घडीला सुद्धा भारतामध्ये ऍग्रिकल्चरली सगळ्यात प्रमुख प्रदेश कुठला असेल तर तो पंजाब हरियाणाचाच असलेला दिसतो. ठीक आहे. वेस्टर्न यूपी हरित प्रदेश ज्याला आपण म्हणतो तो. त्याच्यानंतर वित्त पुरवठा, शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांना जे फायनान्सिंग आहे तर त्याच्यासाठी जर तुम्ही हिस्ट्री जर पाहिली तर आपण आय थिंक 59 मध्ये किंवा 69 मध्ये आपण बँकेचं नॅशनलायझेशन केलं बघा. त्याच्यानंतर 1982ला आपण नाबार्डची स्थापना केली. इव्हन प्रायोरिटी सेक्टर्स मध्ये आपण शेतीला आणलं, जे प्रायोरिटी सेक्टर्स आहेत. सो त्याच्यामध्ये आपण शेतीला इन्क्लूड केलं. सो त्याच्यामुळे बँकांवरती कंपल्शन आलं की ह्या प्रायोरिटी सेक्टरसाठी लेंडिंग करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विपणनाच्या किंवा मार्केटिंगच्या फॅसिलिटीज वाढल्या. एपीएमसीज आपण सुरू केल्या. इव्हन त्याच्यानंतर जे कृषी मूल्य आयोग वगैरे आहे, सो ते आपण CSCP वगैरे आपण म्हणतो, तर ते आपण सुरू केलं. सो त्याच्यामुळे जे पिकं आहेत तर त्या पिकांना आपण MSPs द्यायला लागलो, मिनिमम सपोर्ट प्राइस द्यायला लागलो. सो त्याच्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. ठीक आहे. वाहतूक आणि साठवण सुविधा वाढत गेल्या. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज वाढल्या, स्टोरेज फॅसिलिटीज वाढल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे फ्रुट्स आहेत किंवा जे फ्लावर्स आहेत, फळं किंवा फुलं आहेत, सो त्यांच्यासाठी ही साठवण सुविधा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा स्पेशली शेतीसोबत जो जोडधंदा केला जातो, डेअरीज वगैरे, सो त्या डेअरीजमध्ये जे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत सो ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठे मोठे जे रेफ्रिजरेटर्स आपण उभे केले. ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण हळूहळू वाढत गेल्या आणि त्याचा फायदा झालेला दिसतो. त्याच्यानंतर ॲग्रो प्रोसेसिंग सुरू झालं. कृषी प्रक्रिया जे मोठे मोठे प्लांट्स किंवा त्याच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत, जसं अपेडा सारखी ऑर्गनायझेशन आहे बघा. सो ती एक्सपोर्टसाठी किंवा फूड प्रोसेसिंगसाठी महत्वाची आहे. ठीक आहे. अजूनही बघा भारतामध्ये ॲग्रो प्रोसेसिंगला प्रचंड स्कोप आहे. फूड प्रोसेसिंगला खूप स्कोप आहे. आपल्याकडे हार्डली जे काही उत्पादन होतं त्याच्या 2-4% आसपासच फक्त प्रोसेसिंग केलं जातं. पण फूड प्रोसेसिंगला अजूनही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप असलेला दिसतो.
त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन किंवा कृषी शिक्षण हे प्रामुख्याने झाले. मोठमोठ्या ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज, मोठे कॉलेजेस आपण उभे केले, त्यांच्यामधून कृषी शिक्षण लोकांना दिलं गेलं. एक्सटेन्शनचे जे स्कीम्स आहेत, कृषी विस्ताराच्या ज्या स्कीम्स आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. जे काही रिसर्च केला जातो ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये, तर तो रिसर्च शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृषी विस्तारच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, त्या योजना रिस्पॉन्सिबल होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर WTO किंवा आर्थिक उदारीकरण झालं. WTO मध्ये पण आपल्याला माहिती आहे की कृषी मालाचं जे निर्यात आहे, तर त्या निर्यातीला इथे फायदा झालेला दिसतो. हे मी सगळं शॉर्टमध्येच सांगतो, कारण याच्यामध्ये खूप डिटेलिंग करता येऊ शकतं, पण एवढं आपण आता डिस्कशनमध्ये करू शकत नाही. आर्थिक उदारीकरणामुळे भारताची निर्यात वाढली. स्पेशली जर आता तुम्ही पाहिलं तर हे अल्फन्सो मँगोज असतील किंवा काही एरियाजमध्ये GI टॅग्स मिळाले, सो त्याचा फायदा आपल्याला झाला. त्याच्यानंतर तांदूळ असेल, गहू असेल, त्याची निर्यात आपण करायला लागलो. ठीक आहे. पिकांचं डायव्हर्सिफिकेशन वाढलं. सुरुवातीला आपण 2-4च पिकं घ्यायचो, पण आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी जे आहेत, ते प्रोग्रेसिव्ह जे प्रगतिशील शेतकरी आहेत, तर ते वेगवेगळ्या प्रकारची पिकं, मग त्याच्यामध्ये पॉलीहाऊसेसमध्ये फ्लोरिकल्चर सुरू झालं, हॉर्टिकल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण घ्यायला लागलो. सो इथं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन झालं. एकाच पिकाच्या ऐवजी आपण खूप सारी वेगवेगळी पिकं घ्यायला लागलो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंचनाच्या सुविधा किंवा सिंचनाचे प्रकल्प सुरू झाले, कालवे आपण काढले. त्याच्यानंतर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण सिंचनाच्या सुविधा प्रोव्हाइड केल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजस्थान सारखा जर भाग असेल, तर राजस्थानमध्ये आपण जो हरिके बराज आहे, तर तिथून इंदिरा गांधी कालवा आपण राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशापर्यंत नेला. सो त्याच्यामुळे तो सगळा एरिया ओलिताखाली आला आणि तिथे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन सुरू झालं. त्याच्यानंतर तुलनेने घटती लोकसंख्या. जरी आता आपण सगळ्यात जगातल्या लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री असतो, तरी आता पुढे जाऊन ती लोकसंख्या हळूहळू कमी होईल. लोकसंख्ये वाढीचा जो दर आहे तो ऑलरेडी आपला कमी झालेला आहे, पण तो त्याची जुना मोमेंटम आहे, त्याच्यामुळे आपण आता वन ऑफ द लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे, पण आता ती पण हळूहळू आपण कमी होईल, कारण आपण रिप्लेसमेंट लेवलच्या कमी, म्हणजे रिप्लेसमेंट रेटच्या लेवलच्या कमी आपली ग्रोथ रेट झालेली आहे. सो त्याच्यामुळं लोकसंख्या पण कमी कमी होत गेलेली आहे. त्याच्यानंतर जमीन सुधारणाचे जे कायदे आहेत, जे लँड सिलिंग ऍक्ट्स वगैरे जे आहेत, जे लँड रिफॉर्म्स आहेत, ते बऱ्यापैकी इंडियामध्ये काही प्रदेशामध्ये आपण व्यवस्थित इम्प्लिमेंट केलेले आहेत. लँड सिलिंगचे जे ऍक्ट आहेत, सो त्याच्यामुळं हे कायदे व्यवस्थित लागू केल्यामुळे आपल्याला शेतीमध्ये पर एकर किंवा पर हेक्टर जी उत्पादकता आहे ती वाढत गेलेली दिसते. सहकार क्षेत्राचा विस्तार झालेला दिसतो. कॉपरेटिव्ह जे आहेत, अमूल सारखी केस आहे बघा, किंवा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साखर कारखाने बघा, हे साखर कारखाने सहकारामध्ये बऱ्यापैकी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये वगैरे जर तुम्ही पाहिलं तर सहकारी साखर कारखाने आहेत. सो त्याचा पण फायदा शेतकऱ्यांना आपल्याला झालेला दिसतो. सो ही सगळी निर्यात वाढण्याची कारणं आहेत. बट तरी सुद्धा भारतीय शेतीसमोर काही समस्या आहेत. आता हा खरं तर क्वेश्चनचे मेजर डिमांड ही मागच्या स्लाइडमध्येच आपण पाहिली की ते का आपण नेट एक्सपोर्टर झालो, पण तरी सुद्धा जाता जाता काही समस्या तुम्ही डिस्कस करा आन्सरमध्ये. GDP मध्ये वाटा अजूनही शेतीचा फार कमी आहे. ठीक आहे. मेजरली जो वाटा आहे तो टर्शरी सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टरचा आहे. सो हा एक मेजर प्रॉब्लेम आहे की GDP मध्ये अजूनही शेतीचं प्रमाण, म्हणजे शेतीचं कंट्रीब्युशन कमी आहे. मात्र एम्प्लॉयमेंट मेजरली इथे आहे. जर डेव्हलप कंट्रीज जर तुम्ही पाहिलं तर डेव्हलप कंट्रीजमध्ये हार्डली 5-6% आसपास पॉप्युलेटेड शेतीमध्ये असते, पण आपल्याकडे तीच ऑलमोस्ट 45 ते 50% आहे. हा मेजर प्रॉब्लेम आहे. छुपी बेरोजगारी, जे मी तुम्हाला आता सांगितलं बघा, भारतामध्ये शेतीमध्ये अजूनही 45 ते 50% पॉप्युलेशन आहे. हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. बाकी US, कॅनडा सारख्या देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हार्डली 4-5% पॉप्युलेशन शेती करते, पण आपल्याकडे ऑलमोस्ट 50% पॉप्युलेशन शेती करते. हा मेजर प्रॉब्लेम आहे. अजूनही भारताची शेती मॉन्सूनवरती अवलंबून आहे, आणि जसं आता आपण पाहिलं की क्लायमेट चेंजचा मॉन्सूनवरती परिणाम होतोय आणि हा मॉन्सूनचा पॅटर्न बदलत चाललाय. सो त्याच्यामुळे शेतीवरती पण त्याचा थेट परिणाम आपल्याला झालेला दिसतो. भारताची अर्थव्यवस्थाच हे मॉन्सूनवरती अवलंबून आहे, कारण मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन शेतीमध्ये एम्प्लॉयड आहे. ठीक आहे. कमी जमीन धारणा. भारतामध्ये 80%पेक्षा पॉप्युलेशन अशी जास्त पॉप्युलेशन आहे की ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांची जी जमीन धारणा आहे ती 1 हेक्टरपेक्षा कमी आहे. म्हणजे अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठे किंवा मध्यम शेतकऱ्यांचं प्रमाण तुलनेने खूप कमी असलेलं दिसतं.
त्याच्यानंतर नॉन टॅरिफ जे बॅरियर्स आहेत, WTOच्या अंडर जे काही आपण डिस्कशन्स करतोय त्याच्यामध्ये हे सुद्धा काही हर्डल्स आहेत. जे नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत, म्हणजे EU सारख्या भागामध्ये की बाबा भारतामध्ये चाइल्ड लेबर जास्त आहे म्हणून मग आम्ही अल्फोन्सो तुमचं घेणारच नाही, किंवा असे जे काही नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत, किंवा आम्ही ह्या वस्तूवरती आम्ही निर्बंध टाकणार, EUनी सांगितलं किंवा USनी सांगितलं की आम्हाला भारताचा ही गोष्ट नको. सो हे जे इश्यूज आहेत, हे इश्यूज सुद्धा एक महत्वाची समस्या एक्सपोर्टिंगसाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हवामान बदलाचा परिणाम, जस्ट आत्ता आपण पाहिलं की भारतामध्ये मुळातच हवामान बदलाचा थेट परिणाम आपल्याला मान्सूनवरती झालेला दिसतो. गेल्या काही वर्षांमध्ये मान्सूनचा जो पॅटर्न आहे तो बदलत गेलेला दिसतो. सो त्याच्यामुळं हवामान बदलाचा सुद्धा मान्सूनवरती आणि मान्सूनचा थेट शेतीवरती परिणाम आपल्याला झालेला दिसतो. सो हे अशा पद्धतीनं हे उत्तरं तुम्ही लिहायला पाहिजे. जिथे जिथे शक्य आहे तिथे ते डायग्राम्स मॅप काढा, मॅप ड्रॉ करा आणि हे आन्सर्स असे कम्प्लीट करा. लक्षात आलं हे? सो दिस इज इट. थँक यू सो मच.